नमस्कार सर्वांना. आजच्या 4थ्या भागाकडे आपण आलोय, की भारताने पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करावी का? या भागाबद्दल आपण थोडंसं जाणून घेत असताना, काही लोक मागच्या काही भागांमध्ये आले नसावेत किंवा आले असले तरी सुद्धा काही भाग विसरला गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण फटाफट रिकॅप करू. कोविडचं जे संकट आहे कोरोनाचं, त्याच्यापेक्षा काही पट मोठं संकट आर्थिक आहे आणि त्याच्याही पेक्षा कितीतरी पट मोठं संकट आहे ते पर्यावरण बदलाचं. जे संपूर्ण मानवजातीसहित सर्व जीवसृष्टीचा सुद्धा नाश करू शकतं. ते काय आहे संकट? तर शास्त्रज्ञ असं सांगतायत, की हे संकट निवारण्यासाठी आपल्या हातात फक्त पुढची 3 वर्ष शिल्लक आहेत. या 3 वर्षात फार मोठे बदल केले, तरच मानवजात जगू शकते. अन्यथा टप्प्याटप्प्याने पुढच्या 30 वर्षामध्ये मानवजात सुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. प्रजाती ज्या नष्ट होत आहेत, दिवसाला 200 पेक्षा अधिक, वर्षाला 1,00,000 पेक्षा अधिक प्रजाती नष्ट होत आहेत. म्हणून 20,000 शास्त्रज्ञांनी जागतिक पर्यावरणीय आणीबाणी 2 वर्षापूर्वीच डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे ही कोविड वगैरे तर फार नंतरची गोष्ट आहे. ही आणीबाणी आधीच डिक्लेअर झालेली आहे. आणि जगभर ढगफुटी, अतिवृष्टी किंवा वादळं, चक्रीवादळं आणि इतर सर्व प्रकारची गारपिटी, टोळधाड वगैरे सर्व प्रकारची संकट जे त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि ती आता घातांकानं म्हणजे एक्स्पोनेन्शियली वाढत चालली आहे. म्हणजे त्याचा वेग अत्यंत वाढलेला आहे. मागच्या 40 वर्षामध्ये ह्याचा वेग कमी होता. मागच्या 10 वर्षात वाढलेला आहे आणि आता मागच्या 2 वर्षात तर अति वाढलेला आहे आणि हा वाढतच जाणार आहे. यामुळेच एका छोट्या 15 वर्षाच्या लहान मुलीनं आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाला आज जगभरातील 200 पेक्षा अधिक देशातील 1 कोटीहून जास्ती लोक ह्याच्यात सामील झालेले आहेत आणि मानवजातीच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आंदोलन ठरलेलं आहे. मागच्या सप्टेंबरमध्ये 76 लाख लोक सामील झाले होते, रस्त्यावर उतरले होते. फक्त 3.5% लोक जर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जर योग्य बदलाची डिमांड केली, तर सर्व बदल होऊ शकतात आणि पूर्ण आपलं भविष्य जे आहे ते सुरक्षित होऊ शकतं, ही शुभवार्ता आहे. हे कोणत्याही सरकारविरोधात नाही, कारण हे सरकारला पूरक आहे. जर जनतेनं आपल्याला काय हवं आहे सांगितलं, तर सरकारला कठीण आणि अवघड गोष्टीसुद्धा करणं किंवा कठोर निर्णय घेणं सोपं होणार आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग काय आहे हे पण आपण बघितलं. खरं तर ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळेच उबदार वातावरण तयार होऊन जीवसृष्टी तयार झाली. पण आता ह्या गॅसेसचं वाढलेलं प्रमाण हे घातक ठरतंय. सर्व जीवसृष्टी संपण्याकडे ते घेऊन चाललंय आपल्याला. त्यामुळं हे जागतिक तापमान वाढ जी आहे, त्याच्याकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हेच ते वायू आहेत, की ज्याच्यामुळं वातावरण उबदार होतंय. पण ते वायू किती घातक आहेत आणि त्यांच्याशी आपण जर लढा पुकारला असेल, तर आपल्याला माघार घ्यावीच लागेल. सर्वच जणांनी जर अमेरिकन लाईफस्टाईल आचरणात आणायची ठरवली, तर आपल्याला 4 पेक्षा जास्ती पृथ्वी लागतील आणि हे शक्य नाही. त्यामुळे आता आपल्याला माघारी फिरणं याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळेच आपण आपलं कार्बन फूटप्रिंट कमी करणं म्हणजेच आपल्या परिवाराकडून होणारं प्रदूषण जे आहे कळत-नकळत हे कमी करत जाणं आणि ह्या सर्वांविनाही म्हणजे ही ऊर्जा, ही ऑटोमॅटिक मशीन्स किंवा कार किंवा वीज ह्या सर्वांविना सुद्धा आनंदी राहता येऊ शकतं. जसं आपण लाखो वर्ष राहिलोच होतो. त्याचंच हे प्रतीक म्हणजे आमिष ही कम्युनिटी आहे जी अमेरिकेतच राहते. 3.5 लाख लोकं आहेत. जे जाणीवपूर्वक कोणत्याही आधुनिक विकासातल्या कोणत्याही गोष्टी वापरत नाहीत. त्यामुळेच आपण बघितलं की आता आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज आहे. ज्या म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे करत आलात तेच तुम्ही जर पुढे करत राहाल, तर तुम्हाला तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आलेले आहेत. आणि त्यामुळंच आता आपल्याला काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे आणि वेगळ्या पद्धतीनं ह्याच्या उत्तरांकडे जाण्याची गरज आहे. गेल्या 100, 150, 200 वर्षात ज्या पद्धतीनं आपण विचार करत आलो, तसाच विचार करून आता चालणार नाही. म्हणूनच आपण महर्षी इफेक्ट पण बघितला. मागच्या 40 वर्षात ज्या पद्धतीनं ह्या विषयाबद्दल जागरूकता किंवा आंदोलनं करून जे काही घडलं, त्यानं काहीच परिणाम घडलेला नाहीये. त्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीनं जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि महर्षी इफेक्ट अशा 2 वेगळ्या पद्धतीनं आपण एक तिसरा सिद्धांत बघितला तो म्हणजे ई नावाचा, की ज्याच्याद्वारे आपण स्वतःच्याच मनात निर्माण झालेली भीती जी आहे, ही फक्त सिंपल एक 5 मिनिटाच्या टॅपिंगच्या एक्सरसाइजनं आपण काढून टाकू शकतो आणि इतरही निगेटिव्ह भावना सर्व काढून टाकू शकतो आणि आपण निर्भयपणे आपण येणाऱ्या भविष्याला सामोरं जाऊ शकतो. कारण आपण निर्भय असलो तरच आपण आपल्याला हवं तसं भविष्य निर्माण करू शकतो. कसं ते आज आपल्याला कळेलच पुढच्या पार्टमध्ये. मूलभूत गरजा आपण बघितल्या हवा, पाणी, अन्न आणि भू आवरण, जल आवरण आणि वातावरण सर्व काही आपण प्रदूषित केलेलं आहे. 1,00,000 पेक्षा अधिक केमिकल्स आपण वापरत आहोत सध्या आणि ही सर्व रसायनं हे सर्व वातावरण दूषित करत आहेत आणि आपलं मरण ओढवत आहेत. टिपिंग पॉइंट्स म्हणजे ज्या स्तरावर गेल्यावर अगदी थोडासा जरी बदल झाला, किंचितशा बदलानं सुद्धा आपण पल्याड जाऊ म्हणजे धोक्याची पातळी आपण ओलांडलेली असेल आणि त्यानंतर मग तो बदल रिव्हर्स करणं इम्पॉसिबल आहे. इरिव्हर्सिबल बदलाकडे आपण चाललेलो आहोत.
कार्बन डायऑक्साईडची धोक्याची पातळी आपण 2013 सालीच ओलांडली. आता पुढच्या 50 वर्ष आपण कितीही झाडं लावली, काही केलं, तरी सुद्धा तापमान वाढतच जाणार आहे. Amazon असेल, ग्रीनलँड असेल किंवा इतरही टिपिंग पॉइंट्स जे आहेत शास्त्रज्ञांनी ठरवलेले, ते टिपिंग पॉइंट्स आपण क्रॉस करण्याकडे अत्यंत वेगानं हालचाल करत आहोत. आणि म्हणूनच आता आपण याच्यामध्ये तातडीनं उपाय करण्याची गरज आहे. तातडीनं म्हणजे अगदी ह्या मिनिटापासून उपाय करण्याची गरज आहे. मग हे उपाय का होत नाहीयेत? कारण खरे विलन आपण बघितले. अनेक प्रकारचे विलन आपल्या मनात येतात. त्यातलेच एक म्हणजे प्रमुख उद्योगपती की ज्यांना 40 वर्षापूर्वीच हे माहिती होतं, की असं होणार आहे पुढच्या 40 वर्षांमध्ये, की अगदी एवढ्या प्रजाती नष्ट होण्यापासून सर्व जीवसृष्टी संकटात येणे हे सर्व त्यांना माहिती होतं, तरी त्यांनी लपवून ठेवलं. याचं कारण एकच आहे, कारण ही एक वेगळी नशा आहे पैसे कमवणे आणि मग आपलं फोर्ब्सच्या यादीत नाव यायला पाहिजे आणि आपलं नाव ते आणखीन वर चढत राहिलं पाहिजे. दरवर्षी आपण अगदी त्या टॉपच्या यादीत टॉपला पोहोचलो पाहिजे. म्हणजे ज्याचा 400 कोटीचा टर्नओव्हर आहे तो 4,000 कोटीचा होण्यासाठी धडपडतो. ज्याचा 4,000 आहे तो 40,000 होण्यासाठी धडपडतो. ज्याचा 40,000 कोटी आहे तो 4,00,000 कोटी होण्यासाठी धडपडतो. ही अशी अव्याहत रेस चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या नशेमध्ये हे उद्योगपती मग्न आहेत. त्यामुळे इतर किती नुकसान होते याचे त्यांना काहीही भान नाही. मग ही लालच ही बुरी बला आहे का? तर लालच ही आधी पण होती. पण त्या लालचला ज्यावेळेला हे अजस्त्र महाकाय मशीन्सची जोड मिळाली किंवा ऑटोमॅटिक मशीन्सची जोड मिळाली, त्यावेळेला ती लालच ही काही हजार किंवा काही लाख पटीमध्ये ताकदवर बनली आणि त्यामुळेच हा प्रचंड विनाश सुरू झाला. पण आपल्याला भ्रमित करण्यासाठी हे उद्योगपती किंवा हे तत्सम बिझनेसमन लोकसंख्येचं कारण पुढे करतात, की हे सगळं लोकसंख्या वाढली आणि त्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी सगळं काही करावं लागतं. पण हे खोटं आहे हे आपल्याला या चार्टमध्ये दिसतंय, की जगातील टॉपच्या 10% लोकांद्वारे 50% प्रदूषण होतंय आणि गरीब 50% लोकांकडून जेमतेम 10% होतंय. मग राजकारणी विलन आहेत का? तर राजकारणी हे स्वतःच या सिस्टमचे प्यादे आहेत. हे उद्योगपती किंवा ही जी काही जीडीपी आधारित अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था फक्त मुठभर लोकांना श्रीमंत आणि अतिश्रीमंत करत जाते आणि त्यांच्या हातात एवढी प्रचंड सत्ता आणि पैसा देते, की ते काहीही करायला लागतात. मग हा औद्योगिक विकास किंवा शहरीकरण ज्यानं हे सर्व जन्माला घातलंय, तेच ह्याचा खरा विलन आहे का? तर आपण बघितलं, की ह्या औद्योगिकीकरण किंवा शहरीकरणाला सुद्धा एक विवेकाची जोड दिली जाऊ शकली असती, जर शिक्षण पद्धती योग्य असती. पण ती शिक्षण पद्धतीच आता फक्त अर्थकेंद्रित झालेली आहे आणि फक्त पैसा मिळवणे एवढंच त्या शिक्षणातून बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असतं आणि ही समाज व्यवस्था अशा पद्धतीने झालेली आहे. थोडक्यात बघायला गेलं तर ही जी काही सर्व प्रकारची नशा आपण बघतो, मग ती दारू, सिगारेट असेल किंवा इतर ड्रग्ज असतील, हीच फक्त ही आपल्याला दिसणारी नशा आहे. पण अदृश्य नशा जी आहे, की थोडा और म्हणजे अधिक मिळवत राहणं आणि कितीही मिळवलं तरी संतुष्ट न होणं, ही जी काही एक चढाओढ लागलेली आहे आणि हा वेडाचार सुरू झालेला आहे, ही एक वेगळी नशा आहे आणि या नशेत मग्न असलेले हे सर्व लोक जे आहेत, हे आज योग्य निर्णय घेत नाहीयेत. मग मूलभूत उपायांची माहितीबद्दल आपण बघितलं, की 17 सस्टेनेबल गोल्स आहेत. धोरणं युनोकडून खूप चांगली ठरवली जात आहेत. पर्यावरणपूरक शहरं सुद्धा बनवण्यासाठी धडपड चालू आहे. डिसेंट्रलाइज इकॉनॉमीचा विषय आपण बघितला. साधी जीवनशैली असणं किंवा मिनिमॅलिझम हा विषय आपण थोडक्यात बघितला आणि हे सर्व होण्यासाठी एक जो दबाव पाहिजे, तो दबाव या युथ मुव्हमेंट्स कडून निर्माण केला जातोय. वेगवेगळ्या संस्था ह्याचं जनजागरण करतायत. पर्यावरण संवर्धनाचं काम करतायत. अनेक एकांडे शिलेदार स्वतःच्या पातळीवर लढतायत. त्याच वेळेला अनेक छोट्या-मोठ्या संस्था सुद्धा स्थापन होऊन त्या आज खूप मोठं कार्य करायला लागलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. मग अशा सर्व संस्थांचा समन्वय करण्याचं पण कार्य राजेंद्र सिंगजी आणि इतर लोकांकडून चालू आहे आणि जागतिक पातळीवर सुद्धा चालू आहे. या ग्रेटा थनबर्गच्या फ्रायडे फॉर फ्युचर ह्या चळवळीला जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आपला पाठिंबा दिला. अशा पद्धतीनं सर्व जनजागरण चालू आहे. देश पातळीवर बघायला गेलं तर भूतान, क्युबा आणि न्यूझीलंड या देशांनी एक नवीन पायंडा पाडून आज जगाला एक आदर्श निर्माण केलेला आहे. जेसिका अर्ड्रेन आजचीच एक गुड न्यूज आहे, की त्यांनी न्यूझीलंडची इलेक्शन परत एकदा जिंकलेली आहे आणि परत एकदा त्या रेकॉर्ड मताधिक्यानं त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांनी जीडीपी आधारित अर्थव्यवस्था बंद केली न्यूझीलंडमधली आणि एक स्त्री असून सुद्धा त्यांनी हा जो काही एक दूरदर्शीपणा आणि कणखरपणा दाखवला, तो जगातला प्रत्येक पंतप्रधान जर दाखवेल, तर ते आपल्या मानवजातीचं भविष्य सुधारण्याकडे एक फार मोठं पाऊल असेल. जेसिका अर्ड्रेन यांनी जे धाडस दाखवलं, जी हिंमत दाखवली, त्यामुळेच त्यांचं नाव नोबेल प्राईजसाठी सुद्धा चर्चिलं गेलं. मला खरंच कधी-कधी अनेक वेळेला असं वाटतं, की जर मातृसत्ताक पद्धती असती आणि गेली 200 वर्ष किंवा 300 वर्ष किंवा गेले 2-3 शतकं जर स्त्रियांच्या हाती कारभार असता, तर कदापिही पृथ्वीचं किंवा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं इतकं नुकसान झालं नसतं. मानवी अहंकार किंवा पुरुष सत्ताक पद्धतीतला हा जो अहंकार आहे आणि ही जी चढाओढ आहे, ही एक लिमिट क्रॉस करून विध्वंसाकडे घेऊन चाललेली आहे. त्यामुळे मला तरी असं अनेक वेळेला वाटतं, की सर्व स्त्रियांनी आता सर्व सुकाणू आपल्या हातात घेणं गरजेचं आहे
तरच आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य वाचण्यास मदत होणार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ऑफकोर्स सद्यस्थिती अशी आहे की जेमतेम 1% पण लोक जागरूक नाही आहेत आणि 99% लोकांना जाग करण्यातच त्यांचा सर्व वेळ जातोय. मग ह्या वेळेला आपला ॲटिट्यूड असा असणं गरजेचं आहे की सगळ्याला मी जबाबदार आहे. कारण असा विचार असला तरच आपण मी काय करू शकतो याच्यावर फोकस होईल. अन्यथा आपल्या पुढच्या पिढीला आवश्यक असं भविष्य आपण निर्माण करू शकणार नाही. युद्ध आधी मनात जिंकावं लागतं असं म्हणतात आणि त्यामुळेच हे जर आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर आपली एक वेगळ्या प्रकारची मनाची धाटणी आपण आता निर्माण करणं गरजेचं आहे. आता पुढचे आपण मुद्दे आजचे बघूया आपण. तर आहार हा एक फार मोठा घटक आहे ज्याच्याबद्दल आपण फारसं बोललो नाही. जेवढा तो व्हेजिटेरियन आहार असेल तेवढा पृथ्वीवरील संसाधनांवर खूप कमी भार येतो. तर जेवढा मांसाहार असेल जसं आपण बघता येते की 15,000 लिटर इतकं पाणी वापरलं जातं एक युनिट फूड बनण्यासाठी. ह्या कंपॅरिझन चार्टमध्ये जर तुम्ही बघाल त्या पद्धतीनं तर. तर त्यामुळं पुढचे काही वर्ष आपल्याला मांसाहार कमी करणं का गरजेचं आहे हे आता आपल्याला लक्षात येईल. कारण पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढत चाललेलं आहे. हा मांसाहार जो आहे म्हणजे अगदी चिकन पासून, मटन पासून ते सर्व प्रकारचे जे काही मांसाहार बाहेर पण केला जातोय. आपण Amazonचंच बघायला गेलं उदाहरण तर 13 कोटी किंवा 13.5 कोटी एकर जंगल फक्त हे ॲनिमल ॲग्रीकल्चरसाठी कापलं गेलेलं आहे. आणि जेवढं काही जगभरामध्ये ॲग्रीकल्चर होतंय त्यातलं 71% हे ॲनिमल ॲग्रीकल्चरसाठी व्यापून उरलेली जागा आहे. म्हणजे ॲनिमल ॲग्रीकल्चरनं व्यापलेली जागा आहे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर सर्वात उजवीकडे आपण बघाल तर 45% जागा जी आहे ही पृथ्वीवरची म्हणजे जी काही जमीन आहे त्यातली 45% जमीन ही ॲनिमल ॲग्रीकल्चरसाठी वापरली जातेय. त्यामुळे आपलं नॉन कमी करणं हे फार मोठा हातभार लागणार आहे पृथ्वीवरचं जीवन वाचण्यासाठी. म्हणूनच वेगन नावाची किंवा वेगन होण्यासाठीची एक मूव्हमेंट किंवा एक चळवळ चालवली जाते. 56 अब्ज प्राणी दरवर्षी कापले जात आहेत. हे नुसतं मांसाहारासंदर्भातच नाहीये. आपण जर पाम ऑइल वापरत असाल, तर पाम ऑइलसाठी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलं कापली जात आहेत आणि असं पामच्या झाडांची लागवड तिथं केली जात आहे. मासेमारीच्या बाबतीत बघायला गेलं तर यांत्रिक बोटींद्वारे एवढी प्रचंड मासेमारी चालू आहे, की 8-10 महिन्यापूर्वी ही एक बातमी मी वाचली होती, की पापलेट सहित 50 पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती अरबी समुद्रातल्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. थोडक्यात सिच्युएशन गंभीर आहे आणि आपल्याला तातडीने ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हेगन डाएट हा एक उत्तम उपाय आहे. सिमेंट हा एक फार मोठा घटक आहे ह्या प्रदूषणातला आणि सिमेंटची जी जंगलं आहेत म्हणजे शहरं, हे तापमान वाढीसाठी खूप मोठा हातभार लावत आहेत. त्यामुळेच पर्यावरणपूरक घरं, ज्याची सुरुवात लॉरी बेकर यांनी केली होती किंवा गांधीजींच्याच प्रेरणेतून त्यांनी भारतातच राहून अशी घरं बनवण्यासाठीचं शास्त्र डेव्हलप केलं आणि हे लॉरी बेकर यांच्या मार्गावर चाललेले आज अनेक आर्किटेक्ट आहेत. ही पर्यावरणपूरक घरं बनवतायत. हे पुण्यातलं घर आहे 3 मजली असून सुद्धा कमीत कमी सिमेंटचा वापर किंवा नगण्य वापर. अशा अनेक प्रयोग किंवा उपक्रम केले जात आहेत आणि जे होणं आता गरजेचं आहे. वाहतुकीच्याच बाबतीत बघायला गेलं तर बस जी आहे म्हणजे आपण हा फक्त बॉम्बेचा विचार करतोय हा टाटा इन्स्टिट्यूट आणि MMRDAचा संयुक्त अहवाल आहे. त्याच्यातला हा रिपोर्ट आहे, की बस जी आहे फक्त 4% जागा व्यापते आणि प्रवासी मात्र 61% घेऊन जाते. टॅक्सी किंवा रिक्षा हे 12% जागा व्यापतायत आणि 32% प्रवासी घेऊन जातात. म्हणजे दोन्ही मिळून जर बघायला गेलं तर फक्त 16% जागा व्यापतायत रोडवरची आणि 93% प्रवासी घेऊन जात आहेत. आणि ह्याच्या पुढे मात्र गेलं आपण तर कार जे आहेत हे 84% जागा व्यापतायत आणि 7% प्रवासी घेऊन जात आहेत. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फ्लायओव्हरची गरज खरं तर नाही किंवा मेट्रोची सुद्धा गरज नाहीये. फक्त बेस्टच्या बसेस जर वाढवल्या आणि त्याचा खर्च फक्त 400 कोटी होता. तेवढ्या जर बसेस वाढवल्या तर आरामात सर्व बॉम्बेचं कंजेशन जे आहे ते निघून जाणार होतं किंवा वाहतूक व्यवस्था मार्गी लागणार होती. पण अशा प्रकारचे उपाय सहसा होत नाहीत. उपाय फक्त हे खर्चिक उपायांकडेच सर्व सरकारं जातात. कुठल्या एका सरकारचा आपल्याला विषय बोलायचा नाहीये. पण असे आता उपाय इथून पुढे चालणार नाहीत आपल्याला. आता आपल्याला पर्यावरणपूरकच उपाय करावे लागतील. सर्क्युलर इकॉनॉमीचा आपण विषय बघितला, की कुठली वस्तू खरेदी केली जाते आणि ती कचऱ्यात जाते आणि शेवटी ती लँडफिलला जाते. आता ते रिमेक, रियूज, रिसायकल ह्याच धर्तीवर आता आपल्याला पुढे जावं लागणार आहे. बॉम्बेच्याच कचरा डेपोला लागलेली आग जी आहे, जी अवकाशातून सुद्धा दिसत होती. तर प्रचंड प्रदूषण हे जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपल्याला प्रत्येकाला आता घरामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण करावं लागेल. वेंगुर्ला सारखं एक छोटं गाव जर 5 प्रकारे जर कचरा वर्गीकरण करत असेल आणि एक आदर्श निर्माण करत असेल, तर आज प्रत्येक घरातून आणि देशातल्या प्रत्येक घरातून हे इम्प्लिमेंट होण्यासाठी तेवढा प्रचंड फोर्स आज देशभर लागणं गरजेचं आहे. सोलर पॅनल असेल, जसं आपण ऊर्जा निर्मितीचं म्हणतोय, हा एक फार मोठं प्रदूषण करणारा घटक आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारा.
तर हे सोलर जर उपाय त्याच्यावरचा असेल तर मग प्रत्येक घराघरावर का लागत नाहीत? ज्या शासकीय यंत्रणेनं हा नियम डिक्लेअर केलेला आहे, त्या शासकीय इमारतींवर सुद्धा सोलर अजून लागलेला नाही. कितीतरी वर्ष हे डिक्लेरेशन होऊन सुद्धा. मग देशातल्या प्रत्येक घरावर हे केव्हा लागेल? वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा होणार नाही. ही एक फार सुंदर गोष्ट मला आपल्याला सांगायची आणि ही गोष्ट फार लक्षपूर्वक सर्वांनी ऐकावी असं माझं निवेदन आहे, की फ्रॉग इन बॉइलिंग वॉटर असं या गोष्टीचं नाव आहे. त्यावेळेला पाणी उकळायला ठेवलेलं असतं आणि बरं त्याच्यात बेडूक असतो. त्यावेळेला सुरुवातीला पाणी हळू-हळू तापायला लागतं आणि बेडकाला काहीच त्याचं वाटत नाही, कारण बेडूक स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर ॲडजस्ट करून घेतो त्याप्रमाणे आणि त्याला तो आनंद घ्यायला लागतो त्या म्हणजे उबदार पाण्याचा. हळू तापमान आणखीन वाढायला लागतं. तो बेडूक आणखीन स्वतःला ॲडजस्ट करून घेतो. स्वतःच्या शरीराचं तापमान आणखीन ॲडजस्ट करून घेतो आणि असं करत-करत जसं तापमान वाढत जाईल पाण्याचं, तसं बेडूक स्वतःला आणखीन ॲडजस्ट करत जातो. आपल्याला वाटतं, की अरे मग बेडूक उडी मारून बाहेर का पडत नाही? उडी तर मारू शकतोय तो. नक्कीच त्याच्यामध्ये ह्या भांड्यातून बाहेर पडण्या एवढी उडी मारण्याची क्षमता आहे, पण तो उडी का मारत नाही? तो त्या पाण्याचा आनंद घ्यायला लागतो, ॲडजस्ट करायला लागतो स्वतःला आणि त्याला वाटतं, की आपण ॲडजस्ट होऊन जाईल सगळं. पण टप्प्याटप्प्याने पाणी आणखीन तापत जातं, आणखीन तापत जातं आणि मग ज्यावेळेला त्याला ते असह्य व्हायला लागतं, त्यावेळेला ज्यावेळेला तो उडी मारायचा विचार करतो, त्यावेळेला त्याची सगळी ऊर्जा तोपर्यंत आपल्या बॉडीचं टेम्परेचर ॲडजस्ट करण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे त्याच्यात त्राणच उरत नाही, की तो उडी मारून बाहेर पडू शकेल आणि मग तो मरून जातो. मित्रो, गेले 40 वर्ष आपण ग्लोबल वॉर्मिंग फक्त त्याच्याशी ॲडजस्ट करत चाललेलो आहोत. आपण मूलभूत उपायांकडे जात नाही आहोत. हा सर्व प्रॉब्लेम कुठून सुरू झाला? ती जीवनशैलीच बदलली पाहिजे. इथपर्यंत आपण जात नाही आहोत. ती सर्व कारणच बदलली पाहिजेत आणि ती सर्व कारणच दूर केली पाहिजेत. ह्या लेव्हलपर्यंत आपण जात नाही आहोत. आधीचं कृषीयुग जे आहे त्याच्यामध्ये आपण साधारण गेले 10,000 वर्ष अत्यंत सुखैनव नांदलो. असं आपण म्हणत नाही आहोत, की अगदी अश्मयुगात जावं, की अगदी गुहेत जाऊन राहावं. पण अश्मयुगानंतर किंवा जंगलातल्या आपल्या राहणीमानानंतर आपण गेले 10,000 वर्ष आपण अत्यंत सुखानं नांदलो. आपल्या संस्कृती डेव्हलप झाल्या. सर्व प्रकारच्या कला विकसित झाल्या. पण आपण त्या मूलभूत उपायांकडे जात नाही आहोत. आपण डागडुजी करतो आणि आपण आहे या प्रॉब्लेमवर टेक्नॉलॉजीने उपाय शोधत राहतो आणि आपण आणखीन अडचणीत येत जातो आणि आता परिस्थिती अशी होत चाललेली आहे, की आता आपण जी काही सुख तयार केलेली आहेत, ते सुखातनं आपण आता बाहेर पडू शकत नाही आहोत आणि टिपिंग पॉइंट्स क्रॉस होत असले तरी सुद्धा आता आपण ह्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला तयार नाही आहोत. आणि आता आपण आपला मृत्यू ओढवून घेतो. आपण बघू, की आपण स्वतःवर तर आपण आता काम करायला सुरुवात करू. आपल्या घरातून होणार प्रदूषण आपण कमी करायचा प्रयत्न करू. त्यानंतर आपल्या शहराच्या बाबतीतला आपण विचार सुरू करू. मग आपल्या राज्यात काय होतं ते पण आपण बघायला लागू. आपल्या देशात काय होतंय आणि आपल्या जगात काय होतं. यातले जर घटक बघायला गेले तर आपण स्वतःवर तर आपण काम सुरू करू आणि त्याच वेळेला जगामध्ये सुद्धा शास्त्रज्ञांनी आणीबाणी डिक्लेअर केलेली आहे. आपण सुद्धा आज ह्या मिनिटापासून स्वतः एक स्वयंघोषित आणीबाणी डिक्लेअर करू, की येस आपल्या आयुष्यातली ही आता परिस्थिती आणीबाणीची आहे. आपल्याला आता मोठे बदल करावेच लागतील. पण आपल्या शहराचं काय? आपल्या राज्याचं काय? आपल्या देशाचं काय? ह्यातले कोणीही घटक आणीबाणी डिक्लेअर करायला तयार नाहीयेत आणि मग ही आणीबाणी डिक्लेअर करायला हवी का? तर आपण त्याची कारणं बघूया. पहिलं वायू प्रदूषण. भारत आज वायू प्रदूषणामध्ये जगात शेवटून दुसरा आहे. म्हणजे शेवटचाच नंबर आहे आपला. आणि दर मिनिटाला 4 मृत्यू होत आहेत. दर मिनिटाला 1 बालकाचा मृत्यू होतोय. ह्याच्यापेक्षा आणखीन इमर्जन्सी काय असू शकते? उष्मालाटा. 1700 मृत्यू 2015 साली झाले होते आणि उष्मालाटांचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. मागच्या वर्षी 4 दिवसामध्ये 184 मृत्यू बिहारमध्ये झाले. हीट वेव्हज. या उष्मा लाटांमुळं आज माणसं जर मरतायत, तर इतर पशु-पक्षी प्राण्यांचं काय चालू असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत. 4 दिवसात 184 लोक मेले फक्त उष्णतेनं. म्हणजे थोडक्यात भाजून मेले असंच आपण म्हणू. मग आपण तरी सुद्धा ह्याला इमर्जन्सी म्हणणार नाही आहोत का? मग पुढची आकडेवारी बघा. त्या आकडेवारीच्या आधीची ही चित्र बघा. सर्व पशु-पक्षी पक्षी तर असे शेकड्याने पक्षी उडता-उडता मरून पडतायत. इतक्या ह्या हीट वेव्हज आहेत किंवा इतके हे भयानक उष्णतेच्या लाटा वाढत चाललेल्या आहेत. किती वाढतायत? तर हा आकडा बघा, की 2010 साली फक्त 21 ठिकाणी होती भारतात हीट वेव्ह आणि 2018 साली 485 ठिकाणी होती. 2019 सालचा आकडा माझ्याकडे आता नाहीये. पण ही 2400% वाढ म्हणजे 24 पट वाढ झालेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये. 24 पट वाढ आणि 6,000 पेक्षा जास्ती मृत्यू झालेले आहेत. 2 शहरांमध्ये 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा तापमान वाढलेलं आहे. यावर्षी तर ते आणखीन अनेक शहरांमध्ये वाढलं असेल आणि 50 डिग्री नंतर मानवी शरीर हे डिसफंक्शन करायला लागतं किंवा नीट काम करू शकत नाही. त्यानंतर दुसरं आहे फ्लड्स, महापूर. घरच्या घरं वाहून जात आहेत. प्रचंड प्रमाणात आपण बघितलं केरळ असेल किंवा
उत्तराखंड असेल, मागच्या वर्षी अर्धा भारत महापुरात होता. तरी सुद्धा आपण इमर्जन्सी म्हणणार नाही याला. निसर्ग आज आपल्याला इशारे देतोय. मुंबईची अवस्था आपण आत्ताही पाहतोय. 2 तास पाऊस पडला तरी काय अवस्था होते. हे 2005 सालचं चित्र आहे. 1000 लोक मेले होते मुंबईमध्ये. मग परत 2005 हे रिपीट होण्याची आपण वाट बघतोय का? आपण ह्याला कधी इमर्जन्सी मानणार? म्हणजे निसर्गानं आणखीन काय आपल्याला इशारे दिल्यावर आपण जागे होणार आहोत? अतिवृष्टी 2018 साली 321 ठिकाणी झाली होती. 2019 साली 560 ठिकाणी झाली, म्हणजे 74% वाढ एका वर्षात झाली. आता ही एक्सपोनेन्शियल वाढ सुरू झाली लक्षात घ्या. आता ही लिनियर वाढ राहिलेली नाही. ही ढगफुटी प्रचंड मोठे ढग आहेत. हे अब्जावधी किलो किंवा अब्जावधी किलोचं बाष्प त्याच्यामध्ये आहे आणि ते एका वेळेला ज्यावेळेला पडतं त्यावेळेला दानादान उडते. लेह लडाखमध्ये 2006 साली 10 साली ही ढगफुटी झाली होती. 1000 लोक काही मिनिटात मृत्यू पावले होते. विचार करा. अवकाळी पाऊस 2019 साल मागच्या वर्षी महाराष्ट्रातलं हे चित्र आहे की 358 तालुक्यांपैकी 349 तालुक्यातील म्हणजे फक्त 9 तालुके वाचले. त्यातील 2.25 कोटी एकरवरील पिके नष्ट झाली. महाराष्ट्राने पण पर्यावरणीय आणीबाणी डिक्लेअर करायला नको? नक्कीच करायला हवी. हे जे वायू प्रदूषण आहे तेच वायू प्रदूषण ह्या पावसाद्वारे परत सर्व जमिनीमध्ये, पाण्यामध्ये सर्वत्र मिक्स होतंय आणि सर्व कमजोर करते. बिल्डिंग्स कमजोर करते, माती सर्व खराब करते, पाण्याचे स्रोत खराब करते, आपल्या घरांचं आयुष्य कमी करते. त्याच वेळेला वॉटर क्रायसिस, पाण्याचं दुर्भिक्ष, हा नीती आयोगाचा अहवाल आहे की 70% जनतेला पाणी जे आहे प्रदूषित पाणी मिळते. 70% ही इमर्जन्सी नाही. विचार करा, 54% जनतेला आज अतितीव्र अशा पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं. म्हणजे एकतर प्रदूषित पाणी मिळणं हा एक भाग आहेच, त्याच वेळेला 54% जनता म्हणजे 73 कोटी लोकांना, 135 कोटी लोक जर आपली जनसंख्या धरली तर 73 कोटी लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. हा नीती आयोगाचा रिपोर्ट. ही पुढची पिढी जी आज टँकर मागे धावताना दिसतेय तुम्हाला, हे आपल्याला जर चित्र नको असेल, एक लक्षात घ्या, हे पाण्याचे सर्व स्रोत, नदी ही यमुना नदी आहे. ही नदी आहे का फेस आहे? सर्व फेस असलेला महासागर आहे. लक्षात येत नाही. म्हणजे किती प्रदूषण आपण करणार आहोत. 2019 साली चेन्नई पाणी टंचाईला सामोरं गेलं होतं. त्याच्या आधी सोलापूर आपल्याला माहिती आहे की रेल्वेनं पाणी पुरवायला लागलं होतं. 2020 साली 21 शहरं ही झिरो ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल, बोरिंगला कुठलंही पाणी असणार नाही अशा अवस्थेला 2020 साली म्हणजे ह्या वर्षीची 21 शहरं त्याला सामोरी जात आहेत. 2030 साली 40% भारतीयांकडे प्यायचं पाणी नसेल आणि 2040 साली सर्वच भारतीयांकडे प्यायचं पाणी नसेल अशी अवस्था येणार. मग आपण कधी जागे होणार आहोत? दीर्घ दुष्काळ ही महाराष्ट्रातलीच चित्र आहेत. ही गारपेटी, गाई म्हशी अशी मोठी जनावर सुद्धा या गारपेटीनं क्षणात उभ्या उभ्या मेली, कारण या फुटबॉलच्या आकाराची गारपीट. लक्षात घ्या, ही महाराष्ट्रातली चित्र आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसणारे आजोबा जे काही बर्फावरून चालतायत, ही नाशिकमध्ये झालेली बर्फवृष्टी. ही कधीच घडत नव्हतं असं. मग ही इमर्जन्सी नाहीये का? ही गारपिटीमुळेच हजारो पक्षी मरून पडलेले आहेत. लक्षात घ्या. ही आता आलेली टोळधाड आहे जी रिसेंटलीच आता आपण अनुभवली. याबद्दल काही जास्ती बोलायला नको. हाही प्रॉब्लेम आता क्लायमेट चेंजमुळे वाढत चाललेला आहे. चक्रीवादळ वाढतायतच. फनी चक्रीवादळाची आकडेवारी आपण बघू. 15,000 विलेजेस, 15,000 गावं म्हणजे त्याच्यामुळे बाधित झाली. 12,000 करोडपेक्षा जास्तीचं नुकसान झालं. 37 लाख एकरवरील पिकं नष्ट झाली. 1 करोड वृक्ष उन्मळून पडले. हे एक चक्रीवादळानं प्रचंड नुकसान होतंय. साधारण 3 साईडनं आपण समुद्रानं वेढलं गेलं असल्यामुळे 32 कोटी जनता भारताची या चक्रीवादळांनी बाधित होते. त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आहे. 2018 पर्यंत जेवढी चक्रीवादळ यायची ते ऍव्हरेज होतं साधारण 3.5 आणि मागच्या वर्षी साधारण 7 चक्रीवादळ येऊन गेली. म्हणजे दुप्पट झालेली आहेत आणि यांची संख्या आणि तीव्रता आता दरवर्षी वाढते. म्हणजे आता हे एक्सपोनेन्शियली वाढायला लागले. त्यामुळे आता ही चिंता करण्याजोगी गोष्ट आहे. निसर्ग चक्रीवादळ आत्ताच आपण अनुभवलं. प्रचंड नुकसान झालं. नुसती चक्रीवादळ नाही, वादळ पण येत आहेत. कारण ट्री कव्हर जे आहे, झाडांचं आच्छादन जे आहे हे जमिनीवरचं निघून गेल्यामुळं सर्व माती ही आता वादळांद्वारे निघून जात आहे. हे 2018 सालची आकडेवारी 100 दिवसामध्ये 44 वादळ आली 16 राज्यांमध्ये आणि त्याच्यातून 423 मृत्यू झाले. 16 राज्यांमध्ये ही चक्रीवादळ आले. विचार करा. 30% भारतातली सुपीक जमीन जी आहे ती वाळवंटीकरणाकडे झुकलेली आहे आणि 44% महाराष्ट्रातली जमीन ही वाळवंटीकरणाकडे झुकलेली आहे. हा 2016 सालचा भारत सरकारचा रिपोर्ट आहे. भारत सरकार अधिक इस्रो अधिक पर्यावरण आणि वन खाते यांनी तयार केलेला रिपोर्ट. वनवे महाराष्ट्रात गेल्या 11 वर्षामध्ये 10 लाख एकर जंगल जळून गेलेलं आहे वनव्यांमध्ये. आणि वनव्यांची संख्या जर बघायला गेली तर भारतामध्ये 2018 साली 39,000 होती आणि 2019 साली 75,000 होती. म्हणजे 75,000 ठिकाणी वनवे लागल्याची नोंद आहे.
अनेक ठिकाणची तर नोंदी सुद्धा होत नाहीत. ही 113% वाढ ही एका वर्षात झालेली आहे, ही लक्षात घ्या. झाडं किती कापली जात आहेत, तर त्याला तर सुमारच नाहीये. आपल्या कोकणातूनच अनेक ट्रक दररोज रात्री घाटमाथ्यावर येतायत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना ते पुरवले जात आहेत. हिमालयन ग्लेशियर आपण घरात जो स्प्रे वापरतो परफ्यूमचा वगैरे, त्याच्यातून जो वायू बाहेर पडतो, तो हवेद्वारे त्याचे कण जे आहे, ते हिमालयापर्यंत जातात आणि इतर पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा हिमालयावरचा बर्फ वितळत चाललेला आहे. आणि बर्फ हिमालयातलं वितळणं म्हणजे हिमालयातून उगम पावणाऱ्या अनेक नद्या, तिबेटमधून उगम पावणाऱ्या अनेक नद्या ह्या धोक्यात येतील आणि भारत आणि चीन यांचं सर्वच जनजीवन पूर्ण विस्कळीत होईल. आईस मेल्टिंग बाहेर तर जगभर बर्फ वितळत जे चाललेलं आहे ग्रीनलँड, आर्क्टिक वगैरेवरचं, त्याच्यामुळं समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्याचा फटका भारतालाही बसणार आहे आणि भारत हा क्लायमेट चेंजच्या संकटाच्या बाबतीत जास्ती व्हल्नरेबल आहे, म्हणजे जास्ती लवकर बळी पडणार आहे ह्या निसर्गाच्या प्रकोपांना आणि त्यामुळे भारतानं तर तातडीनं पर्यावरणीय आणीबाणी डिक्लेअर करण्याची गरज आहे. आता ऑलरेडी 48 देशांनी ही डिक्लेअर केलेली आहे आणीबाणी मागच्या वर्षी. अजून भारत लेट करतोय. शेती उत्पादनात 18% घट होईल हा शास्त्रज्ञांचाच रिपोर्ट आहे. या सर्व गोष्टींमुळं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनींचं वाळवंटीकरण होतंय. त्या सर्व गोष्टींमुळं स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात शहरांकडे होऊ घातलेलं आहे, चालू आहे. जीवाणूंच्या कार्यात बिघाड होतोय म्हणजे जीवाणू जे जमिनीमध्ये योग्य संख्येमध्ये जीवाणू असतील तरच पिकं आपलं अन्न बनवू शकतात किंवा तरच पिकांना त्यांच्या वाढीसाठी सर्व घटक जे आहेत ते मिळतात. तसंच आपण जे जेवतोय ते सुद्धा पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जीवाणूंचं कार्य नीट चालणं गरजेचं आहे. आणि हे कार्यच जीवाणूंचं जर बिघडणार असेल, तर आपण खाल्लेलं अन्न नीट पचवू सुद्धा शकणार नाही आहोत किंवा पिकं आपलं अन्न बनवू शकणार नाहीये. त्यामुळे आपलं सर्व जीवन संकटात येणार आहे. आणि मागच्या वर्षी शास्त्रज्ञांनी हा अहवाल डिक्लेअर केलेला आहे. 30 बायोलॉजिस्ट जे आहेत जगातले, यांनी एकत्रित येऊन हा अहवाल डिक्लेअर केलेला आहे, की जीवाणूंचं कार्य या ग्लोबल वॉर्मिंगमुळे बिघडायला लागलेलं आहे. ही आपल्याकरता सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. शारीरिक परिणाम याबद्दल तर काय सांगावं? हे सर्व शारीरिक परिणाम तर आपण भोगतोच आहोत. अगदी वायू प्रदूषणामुळे अल्झायमर पासून ते हार्टचे प्रॉब्लेम्स किंवा डायबिटीसचे प्रॉब्लेम्स आणि कॅन्सर वगैरे सर्व हे या वायू प्रदूषणापासून सुद्धा होतंय, हे आता डिक्लेअर झालेलं आहे. जसं तापमानवाढीमुळं शरीर आपलं नीट काम करू शकत नाही 50 डिग्रीच्या वर. अनेक परिणाम आहेत, शारीरिक होणारे परिणाम आणि मानसिक परिणाम तर प्रचंड आहेत. लोकांच्या मनात निर्माण होणारी भीती इथपासून स्ट्रेस, सर्वच आपला समाज जो आहे हा अत्यंत अशा जसं आता आपण कोविडचं बघतोय, की कोविडच्या किंवा कोरोनामुळे एक वेगळा मानसिक आघात लोकांच्या मनावर झाला. तसं खूप मोठ्या प्रमाणात आघात त्या लोकांच्या मनावर होतोय, की जे पुरामध्ये सापडतायत, जे चक्रीवादळामध्ये सापडतायत, जे ह्या सर्व संकटांना सामोरं जात आहेत. आणि ही संख्या आता खूप वेगानं वाढत चालली आहे. इंडियाचं रँकिंग आपण बघूया. ग्लोबल हंगर इंडेक्स 107 मध्ये आपण 94व्या स्थानावर आहोत. म्हणजे आपण या सगळ्यात तळालाच आहोत. इनइक्वालिटी असमानतामध्ये आपण शेवटून 10वे आहोत. वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये आपण शेवटून दुसरे आहोत. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये आपण शेवटून दुसरे आहोत. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण शेवटून 12वे आहोत आणि एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये आपण शेवटून 13वे आहोत. म्हणजे अजिबात भूषणावं नाहीये. सर्वच गोष्टीत आपण शेवटीच आहोत. आपण कुठेच पहिल्या 5 किंवा 10 मध्ये नाही आहोत. म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि हे काम प्रचंड वेगाने आणि फार मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि आता मूलभूत उपाय करणं गरजेचं आहे. परत मलमपट्टी जी चालू आहे गेले अनेक वर्ष, की एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण परत असे उपाय करतो, की त्यातून परत नवीनच प्रॉब्लेम तयार होतात. याबद्दल पण आपण थोड्या वेळात बोलणार आहोत. आपली गाडी अत्यंत वेगानं विनाशाकडे चालली आहे. आता आपण कड्यावरून कोसळण्याच्या बेताकडे पोहोचलो आहोत. तर आता काय करायला हवं? आपल्या पुढे 2च पर्याय आहेत. तातडीनं ब्रेक लावणे आणि पुढे जर रस्ताच नाहीये किंवा ज्या रस्त्याने आपण पुढे चाललोय तिथे जर पुढे विनाश आहे, तर तातडीनं आपण ब्रेक लावून आपली गाडी पूर्णपणे यू टर्न घेणं. ह्याशिवाय कॉमन सेन्सला जाणवणारा कोणताही उपाय नाही. तुम्ही जर खूप मोठे तज्ञ असाल, अर्थतज्ञ असाल आणि मग अर्थव्यवस्थेचं काय होईल असे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील, तर मात्र कठीण आहे. कॉमन सेन्स हेच सांगतोय, की अगदी म्हणजे कठीण सवालों के आसान जवाब हुआ करते हैं. अगर कॉमन सेन्स जागृत होतो, तर तातडीनं ब्रेक लावणं आणि रिव्हर्स घेणं याशिवाय उपाय नाही. त्यामुळेच आपला अप्रोच आपण चेंज करणं गरजेचं आहे. मी आता एक उदाहरण देतो. जसं शेतीतलं उत्पादन वाढवण्यासाठी जे उपाय केले गेले, खतं टाकली गेली. मग कीड रोगांचं प्रमाण वाढलं. मग आम्ही
विषारी औषधांचं प्रमाण वाढवलं आणि आपल्याला असं वाटलं की अरे ही कीड जाईल, पण नाही. ती कीड आणखीन सदृढ होत गेली. त्यामुळे आपल्या औषधांचं प्रमाण आपल्याला आणखीन विषारी, 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 जहाल विषारी बनवत जायला लागलं आपल्याला. हे चक्र गेले 25-30 वर्ष चालूच आहे. म्हणजे अगदी सिंपल उदाहरण सांगतो. डाळिंबावर ₹10,000 लिटरचं औषध मारलं जात होतं 10 वर्षापूर्वी. आता ₹30,000 लिटरचं औषध मारलं जातं. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. असं सगळ्याच पिकांच्या बाबतीत आहे. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण जो काही आपल्या सायंटिफिक अप्रोच मधून आपल्या नवीन गेल्या 100-200-500 वर्षात मिळालेल्या ज्ञानातून आपण जे उपाय करायला जातो, ते उपाय आपले रोगापेक्षा भयंकर ठरायला लागतात, अशी आपली अवस्था आहे. आज आता जसं आता आम्ही सेंद्रिय शेतीमध्येच काम करतोय देशभरामध्ये. आज आम्ही असं एक ऑर्गॅनिक उपाय आम्ही शेतकऱ्यांना देतोय, की ज्याच्याद्वारे त्यांचं उत्पादन पण 3 पट वाढतंय आणि त्याचा खर्च 80% कमी होतोय आणि कीड रोगांची समस्या जी आहे, ती जवळपास कमी होत जाऊन बंद होते. म्हणजे निसर्गाला शरण जाणं हा खरा उपाय आहे. नैसर्गिक शेतीकडे नेणं शेतकऱ्यांना हा खरा उपाय आहे, की कशी पिकांची सुद्धा ताकद अशी वाढवता येईल, की जेणेकरून ते स्वतःच कीड रोगांशी फाईट करतील. जेणेकरून कारण निसर्गानं त्यांना ती ताकद दिलेली आहे ना कीड रोगांशी फाईट करण्यासाठी. जंगलात कुठं कोण खतं टाकायला जातं, तिथं कोण औषध वापरायला जातं. मग हे सुद्धा शक्य आहे. फक्त आपल्याला अप्रोच बदलणं गरजेचं आहे. आता असं चालू आहे, की मेटलच्या वस्तू बनवणं खर्चिक आहे. खनिजे काढायला लागतात, ते नंतर ती वितळवायला लागतात. त्याच्यात खूप खर्च होतो. म्हणून प्लास्टिक हा एक चांगला मॅजिक मटेरियल म्हणून प्रमोट केलं गेलं. पण आज तो प्लास्टिक आज एक प्रचंड मोठा भस्मासूर होऊन बसलेला आहे आपल्यासमोर. ह्याचा अर्थ काय? की आज तो प्लास्टिकचाच प्रॉब्लेम इतका मोठा होऊन गेलाय आपल्याकडे, की एवढं जे प्लास्टिक तयार केलं जाते दरवर्षी किंवा आतापर्यंत जेवढं तयार केलं गेलंय, हे कधीच विघटन होणार नाहीये. ते फक्त डिफ्रॅगमेंट होतंय. ते फक्त बारीक होतंय आणि त्याचे नॅनो पार्टिकल्स परत आपल्याच जैविक किंवा अन्न साखळीमध्ये पोहोचून आज आपल्यालाच कॅन्सर निर्माण करतात. तरी सुद्धा आपण प्लास्टिकची नवीन निर्मिती थांबवत नाही आहोत. का? जसं मी मगाशी बेडकाचं उदाहरण दिलं तसंच. कारण आपण ह्या कम्फर्टला एवढं सरावलेलो आहोत, की आपल्याला कळतंय तरी सुद्धा आपण प्लास्टिकचं मॅन्युफॅक्चरिंग नाही थांबवलं. त्यामुळे आता आपल्याला अप्रोच चेंज करण्याची गरज आहे. जर आता आपण मृत्यूकडे जर पोहोचलेलो आहोत, तर आता तातडीनं ब्रेक लावणं आणि तातडीनं यू-टर्न घेणं, याशिवाय आता आपल्याकडे तरणोपाय नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे सर्वांनी. आणि ह्यामुळेच याच्यावरचा उपाय एकच, की कृषी युगामध्ये आपण अत्यंत जे समृद्ध जीवन जगलो, ते निसर्ग आधारित, निसर्गपूरक आणि निसर्गाच्या जवळ जाणारं जीवन आणि मागच्या 100-200 वर्षात तयार झालेली नवीन पर्यावरणपूरक साधने जी असतील, ती फक्त त्याच्यात इन्क्लूड करून म्हणजे नव्यातील जे चांगलं आहे आणि जुन्यातील जे उत्तम होतं, ह्या दोन्हीचा संयोग करून आपण तातडीनं आपली नवीन व्यवस्था तयार करणं आणि त्यासाठी सर्व समाजाला उद्युक्त करणं आणि त्यांना तयार करणं हे गरजेचं आहे. मग पर्यावरणीय आणीबाणी ह्यासाठीच डिक्लेअर करायला हवी असं आमचं मत आहे किंवा आपलं मत आहे आणि मग आणीबाणी डिक्लेअर केल्यावर होईल काय? असा अनेकांना असा प्रश्न पडतो. नक्की काय होईल? तर सगळ्यात पहिली घटना अशी घडेल, की आता जो डिनायल आहे, तो डिनायल बंद होईल. डिनायल म्हणजे नाकारणं बंद होईल. आता क्लायमेट चेंज नावाचा काही प्रकार होतोय, हेच नाकारलं जातंय. ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे अगदी तो ट्रम्प असेल किंवा आपल्याकडचे पर्यावरण मंत्री जावडेकर असतील, सर्व जातकुळी एकच आहे. हे लक्षात घ्या. मला कुठल्याही व्यक्तिगत कुणाबद्दल बोलायचं नाही. मी कुणाबद्दलही सहसा व्यक्तिगत कॉमेंट करत नाहीये. सर्व राजकीय पक्ष कुठल्याही देशातले असोत, आत्ता सत्ताधारी असोत किंवा आधीचे असोत, सर्व देशातली सर्व सरकारं, सर्व मंत्री, सर्व उद्योगपती हेच करत आलेत आणि क्लायमेट चेंज होतच नाही हे सांगण्यासाठी अब्जावधी रुपये दरवर्षी खर्च केले जातात. मागच्या वर्षी ज्यावेळेला कोल्हापूरला महापूर आला, त्यावेळेला भारतात 32 ठिकाणी ढगफुटी झाली. प्रचंड मोठे पूर आले. त्यावेळेला पुण्यामध्ये पर्यावरण मंत्र्यांना जावडेकर साहेबांना प्रश्न विचारला, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की ह्याच्यात क्लायमेट चेंजचा काही संबंध नाहीये म्हणून. जी ढगफुटी 100 वर्षातून एकदा होते, ती जर एका वेळेला 8 दिवसामध्ये एकाच देशामध्ये जर 32 ठिकाणी होत असेल, तरी सुद्धा तुम्ही ती नाकारता. याचा अर्थ ती जर स्वीकारली, तर काही अडचणी निर्माण होणार आहेत. अनेक जे कारखाने तुमचे येऊ घातलेले आहेत, त्यांना परवानगी देणं तुम्हाला अवघड होणार आहे. त्यामुळं सरळ-सरळ असं काही होतच नाही म्हटलं, की विषयच मिटला. लक्षात घ्या. त्यामुळं आता जे काही नाकारणं चालू आहे, ते नाकारणं पहिलं बंद होईल. दुसरी गोष्ट गल्ली ते दिल्लीपर्यंत परिवर्तन सुरू होईल. म्हणजे अगदी गाव पातळीवरील सरपंचांपासून ते अगदी पंतप्रधानांपर्यंत जे काही निर्णय होत आहेत, त्या सर्व निर्णयांमध्ये एक आपोआपच एक चेक निर्माण होईल, की अरे जर क्लायमेट इमर्जन्सी आहे, एन्व्हायर्नमेंटल इमर्जन्सी आहे, तर आता जो आपण निर्णय घेतोय, तर त्याच्यामुळं या इमर्जन्सीमध्ये आपण आणखीन भर घालतोय, की आपण इमर्जन्सी कमी करतोय. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा तपासला जाईल किंवा तपासण्याची गरज निर्माण होईल.
जीडीपी ऐवजी पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था आणणं सरकारला सोपं जाईल, कारण क्लायमेट इमर्जन्सी डिक्लेअर केली तर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि टीव्ही मीडियाद्वारे सर्व जनतेला या धोक्यापासून सावध करता येईल. जसं आता आपण मागचे 4 आठवडे 45 मिनिटाचे किंवा 50 मिनिटाचे हे 4 सेशन जे ऐकतोय, हे जर देश पातळीवर पंतप्रधानांच्याच पुढाकारानं जर सर्व जनतेला शिकवलं गेलं, जसं कोरोनाच्या बाबतीत जनजागरण केलं गेलं, तर किती मोठी जनजागृती होईल विचार करा. हे तेव्हाच होऊ शकेल ज्यावेळेला एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी डिक्लेअर केली जाईल देशाकडून. शाळा, कॉलेज इथला अभ्यासक्रम बदलावा लागेल. आहार, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक प्रत्येक क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात जे काही तयार झालेले बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीज जे आहेत, या सर्व बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीचं स्वरूप बदलावं लागेल, कारण त्याशिवाय तरणोपाय राहणार नाही. कारण आता ते बदलण्याशिवाय आपलं जीवनच वाचणार नाहीये. त्यामुळे आपल्याला जीवन हवं की जीवनशैली हवी. हा जर विचार केला तर सरळ आपल्याला जीवनशैली गेली तर जाऊ दे, पण आपलं जीवन वाचवणं आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित भविष्य तयार करणं गरजेचं आहे. हा एकच आपल्या पुढे ऑप्शन आहे. मग पर्यावरणपूरक गावे आणि शहरे यांचा विकास होईल. मानवी कल्याण आणि हॅपीनेस इंडेक्स ह्याच्यावर काम सुरू होईल आणि त्यामुळे पर्यावरण जागृती किंवा पर्यावरण आणीबाणी डिक्लेअर केली तरच 99% लोकांना वेगाने कार्यात आणता येईल आपल्याला. आता जे बिलकुल हे झोपलेले आहेत किंवा जाणता अजाणता जे प्रदूषणामध्ये भर टाकतायत, ते सर्व लोक आज हे पर्यावरण संवर्धन करण्याच्या कार्यात स्वतः सहभागी होतील. त्यामुळे सर्व जनता सरकारला सहकार्य करेल, तर सरकार सुद्धा कठोर निर्णय घ्यायला त्यांना भीती वाटणार नाही. जनतेचा सपोर्ट राहील आणि हे झालं तरच आपण सुरक्षित भविष्य निर्माण करू शकणार. आणि म्हणूनच हे जन आंदोलन सरकारला विरोध करणारे नसून आता आपण जे काही करतोय हे जन आंदोलन सरकारला सपोर्ट करणार आहे. कारण जनता जागी झाली तर सरकारला निर्णय घेणं सोपं जाणार आहे. जसं मी मागे उदाहरण दिलं होतं. प्लास्टिक बाबत पुरेशी जनजागृती झाली तर सरकार सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणू शकलं. पण ती जनजागृती नव्हती तर सरकार असा निर्णय घ्यायला कचरत होतं, घाबरत होतं किंवा निर्णय घेऊ शकत नव्हतं. सरकार धाडसी निर्णय, कठोर निर्णय, कटू निर्णय तेव्हाच घेऊ शकतं ज्या वेळेला सर्व जनता त्यांच्या सोबत असेल. अन्यथा सरकार असे निर्णय घेऊ शकत नाही, कारण सरकारला 5 वर्षांनंतर परत निवडून यायची इच्छा असते आणि विरोधक भांडवल करतील अशी त्यांना भीती वाटत असते. त्यामुळे ही सर्व सरकारी यंत्रणा, सर्व प्रिंट मीडिया, सर्व प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही मीडिया सर्व जर आपण कामाला लावले तर सर्व जनतेला आपण प्रशिक्षित करू शकू. उपायांबाबत प्रशिक्षित करू शकू, येणाऱ्या धोक्यांबाबत प्रशिक्षित करू शकू, कशामुळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत ह्या सर्व गोष्टींबाबत प्रशिक्षित करू शकू आणि फार मोठ्या वेगाने हे आपण भविष्य आपलं वाचवू शकू. भारत या कामात पुढाकार घेईल तर सर्व मोठ्या देशांना पुढाकार घ्यावा लागेल. मग इतर देशांच्या जनतेमधून एवढा मोठा दबाव निर्माण होईल की मग ते अमेरिका असेल, चीन असेल किंवा इतर कोणतेही देश असतील. कारण आता ऑलरेडी इंग्लंड, फ्रान्स आणि युरोपियन युनियननं एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी मागच्या वर्षी डिक्लेअर केलेली आहे आणि इतर काही पॅसिफिक महासागरातील काही देश असे जे आहेत की जे आता वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बुडणार आहेत, अशांनी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. भारताने डिक्लेअर केली तर आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की भारत जो जगद्गुरू बनू शकतो म्हणतात, तर भारत खरंच बनू शकतो. कारण भारताकडे जी मागच्या 5000 वर्षात पर्यावरणपूरक जीवनशैलीचं जे शाश्वत आणि सिद्ध म्हणजे प्रोव्हन मॉडेल होतं, ते मॉडेल आता परत नव्यानं त्यातील सगळा कचरा किंवा त्यातील चुकीच्या गोष्टी बाजूला काढून ते मॉडेल आपण निर्माण करू शकतो. कारण तेच मॉडेल असं मॉडेल आहे की जे लिस्ट किंवा मिनिमम कार्बन फूटप्रिंट निर्माण करणारं मॉडेल आहे. त्याबद्दल आपण पुढच्या काही मिनिटात बघू. नवीन टेक्नॉलॉजी येईल आणि आपल्याला सर्वांना वाचवेल ह्या भ्रमातनं खरंच सर्वांनी बाहेर पडावं. कारण स्वतः शास्त्रज्ञ सुद्धा सांगतायत की अशी टेक्नॉलॉजी आणि एवढ्या मास स्केलवर टेक्नॉलॉजी आज कोणतीही उपलब्ध नाही. त्यामुळं पुढच्या काही महिन्यात, काही वर्षात असा आपला बुद्धिभेद केला जाण्याची शक्यता आहे या कंपन्यांकडून किंवा ह्या कंपन्या पुरस्कृत जे काही पर्यावरण जागृती करतात अशा संस्थांकडून की टेक्नॉलॉजी सर्व वाचवेल आपल्याला. तर टेक्नॉलॉजी वाचवणार नाहीये. आपल्याला ब्रेक लावून तातडीने यू-टर्न घ्यावाच लागणार आहे. तरच आपण वाचणार आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे असा बुद्धिभेद ज्या वेळेला आता केला जाईल त्या वेळेला आपल्याला तो हाणून पाडता आला पाहिजे किंवा पाडला पाहिजे. तरच सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो. आता आपला फोकस कशाकडे असायला हवा इथून पुढे? तर व्हॉट एव्हर यू फोकस इट ग्रोज. ज्या गोष्टीवर आपला फोकस जाईल, कारण आपण म्हणजे मूर्तिमंत चैतन्य आहोत, की तीच ऊर्जा ज्या ऊर्जेने हे विश्व निर्माण केले तीच ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे आपला फोकस, आपली ऊर्जा जिथं आपण
फोकस करू, केंद्रित करू, ती गोष्ट वाढायला लागते. मग जर आपण प्रॉब्लेम्सवर फोकस केला तर प्रॉब्लेम्स वाढायला लागतील आणि आपण जर सोल्युशन्सवर फोकस केला तर सोल्युशन्स वाढायला लागतील किंवा उपाय वाढायला लागतील. त्यामुळे आपण सुरक्षित भविष्यावर जर फोकस केला तर सुरक्षित भविष्य निर्माण होईल, कारण तेच वाढायला लागेल. त्यामुळे इथनं पुढचा आपला फोकस किंवा आपल्या डोक्यामध्ये एक चित्र सतत निर्माण होत राहिलं पाहिजे, की माझं आदर्श जग कसं असेल. आता मी माझ्या मनातल्या आदर्श जगाची माझी कल्पना जी आहे ती मी मांडतोय. आपल्याही मनात जी असेल ती आपण त्याला खतपाणी घालत राहावं दररोज आणि ती संकल्पना वाढवत न्यावी. कारण इथं जे असतं तेच बाहेर व्हायब्रेशन्स पसरतात आणि तेच आपण अट्रॅक्ट करतो. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण बघितलं. जसं ते रॅली फॉर रिव्हर्समध्ये प्रत्येक नदीच्या 1-1 किलोमीटर दोन्ही साइडला जंगल असावं किंवा झाडी असावी. तर सर्व नद्या देशातल्या ज्या आता मृतप्राय होत आहेत, त्या नद्या परत सर्व झाडी आणि जंगलांनी बहरून गेलेले आहेत. त्याच वेळेला सर्व डोंगर जे आहेत, डोंगर पोखरणं, डोंगर तोडणं हे सर्व बंद होऊन सर्व डोंगर जे आहेत आता परत वनस्पतींनी आणि जंगलांनी बहरून गेलेले आहेत. आदर्श ग्राम व्यवस्था जी गांधीजींनी प्रोजेक्ट केली होती, हा एक द्रष्टा व्यक्ती होता. 1909 साली ह्या व्यक्तीने सांगितलं होतं, लक्षात घ्या, की युरोपच्या वाटेनं जर भारत गेला, तर युरोप आज जसा उजाड झालेला आहे, तसाच भारत सुद्धा उजाड होईल. विचार करा, 1909 साली हा व्यक्ती बोलत होता. आज अमेरिकेत जितकी जंगलं होती, त्यातली फक्त 5% शिल्लक आहेत. विचार करा. हा जो काही भ्रामक विकास आहे, हा सर्व विनाश करून निर्माण झालेला विकास आहे. हा विकास नाही, ही मृत्यूघंटा आहे. त्यामुळेच आपल्या विकासाचा मूलभूत मूलभूत घटक हा आदर्श ग्राम व्यवस्था असेल. म्हणजे मूलभूत घटक हे ग्राम असेल, एक गाव असेल आणि जर भारतातली 6,00,000 गावं, आता 5,40,000 आहेत म्हणतात. तर ही जर स्वयंपूर्ण झाली, तर ती करता येऊ शकतात. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर तिथं ऊर्जा पण निर्माण होऊ शकेल. तिथं जे काही गाई म्हशींचं जे गोबर आहे, त्याच्याद्वारे सीएनजी बनेल. तिथं तुम्ही गाडीही चालवू शकाल त्याच्यावर. वीज निर्मिती सुद्धा तुम्ही करू शकता. एक बैल जर घाण्याच्या ह्याच्या भोवती जर फिरत राहील, मध्ये मध्ये सेंटरला असलेलं फक्त इन्स्ट्रुमेंट बदलला जाईल, तर त्याच्यातून एक बैल जर 3 तास फिरत राहील, तर 15 घरांना लागणारी वीज निर्मिती होते. 17 वेगवेगळी अशी यंत्र आहेत, की मानवी श्रम किंवा पशूंचं श्रम म्हणजे बैल वगैरे ह्यांच्या श्रमातून ही यंत्र चालवली जातील आणि त्याच्याद्वारे म्हणजे थोडक्यात आधुनिक काही साधनं आणि पारंपरिक ज्ञान याचा संगम करून आपण चांगली व्यवस्था निर्माण करू शकतो. देशी गाईच्या पंचगव्यापासून म्हणजे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र ह्याच्यापासून 350 वस्तू बनवता येतात. मग त्याच्यात काही कॉस्मेटिक्सच्या पण गोष्टी आहेत, घरातलं घर क्लिनिंगच्या पण गोष्टी आहेत. म्हणजे आता आपण ज्या काही घरात गोष्टी वापरतो क्लिनिंगसाठी असेल, कॉस्मेटिक्स असेल, प्रत्येक गोष्ट ही केमिकल बेस्ड आहे. विचार करा, साबणापासून, शॅम्पूपासून ते प्रत्येक गोष्ट आणि हेच सर्व पाण्याद्वारे नदीमध्ये जाऊन सर्व आपण प्रदूषित करत आहोत. केमिकल्स आपण प्रत्येक घरातून दररोज आपण नदीमध्ये आणि समुद्रामध्ये पाठवत आहोत. तर हे आपण बंद करू शकतो, चेंज करू शकतो. आता सुद्धा पर्यावरणपूरक वस्तू मिळतात, त्या आपण घ्याव्यात. अशा पद्धतीची आदर्श ग्रामव्यवस्था आपण उभी करू शकतो. अशी जी गावं असतील, टुमदार गावं, त्यांच्या भोवती शेती आणि ती शेती त्याच्या भोवती जी आहे, हे गाव आहे. जसं आता मी याचं एक चित्र मी बनवून घेणार आहे आर्टिस्टकडून आणि मी जस्ट रेखाटले आपल्याला आता दाखवण्यासाठी, की एक गाव असेल. त्या गावाभोवती सगळं जंगल असेल आणि अशी सगळी जंगलच जोडलेली असतील. कुंपण आता आपण काय करतो, की अभयारण्यांना कुंपण घालतोय. तर आपण उलटं करू, की आपण आपल्या गावांना कुंपण घालू आणि अभयारण्य ही किंवा जंगलं जी आहेत, ही कॉरिडॉर जे आहेत, या प्राण्यांसाठीचे मुक्त असतील आणि मानवानी हे जे काही प्राणी आहेत, वन्यजीव यांचं सहचर्य असू शकतं. जसं आपल्याच भारतामध्ये अनेक ठिकाणी आहे, राजस्थान किंवा इतर ठिकाणी आणि हे चिंकारा किंवा इतर काही हरणं वगैरे किंवा असे सर्व मोर वगैरे हे आपल्या गावामध्ये येतायत, मुलांसोबत खेळतायत. किती छान वातावरण असेल. हे मी इमॅजिन करतोय आणि हे मी सतत इमॅजिन करतोय कारण मला वाटतं, की आता ते तसंच व्हायची वेळ आलेली आहे किंवा तसंच आता आपण त्या दिशेनं जाण्याची वेळ आलेली आहे. शहरांच्या बाबतीत बघायला गेलं तर डोनट मॉडेल विकसित झालेलं आहे, की जगातले अनेक शहरं आज ते स्वीकारत चाललेले आहेत. हे जसं बघा आता एम्स्टरडॅम आहे. यांनी पुढच्या 5 वर्षाचा आराखडा बनवला आहे डोनट मॉडेलच्या आधारे, की हे पर्यावरणपूरक शहर बनलेलं असेल. निसर्गाच्या लिमिटमध्येच राहून शहरातील सर्व गोष्टी होतील, अशा पद्धतीनं. शिक्षण व्यवस्था ह्यासाठी बदलणं गरजेचं आहे. रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन या दृष्टिकोनातनं आदर्श होतं, की आंतरिक देणगीचा विकास मी जे म्हटले, की मल्टिपल इंटेलिजन्स मागच्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, की प्रत्येकाच्या आतमध्ये अनेक
शक्यता दडलेल्या आहेत आणि 8 प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्स त्यातलं कमी जास्त प्रमाण प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळे ज्या मुलामध्ये ज्या प्रकारचं इंटेलिजन्स जास्ती आहे, त्या अनुरूप त्याला काही कार्य जर करायला दिलं, तर त्या अनुरूप जर तो काही करायला लागला, तर त्याला प्रचंड आनंद आतून निर्माण व्हायला लागतो, कारण तीच देणगी त्याला दिली आहे. म्हणजे अगदी सिंपल सांगायचं तर सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला दिलं. जर त्यांनी दिलं नसतं आणि त्याला जर फोर्स केला असतं, की नाही तू सीए बन, तर तो बिचारा बनला पण असता, पण बिचारा कधीच सचिन तेंडुलकर म्हणून नावारूपाला आला नसता. तर प्रत्येकाच्या आतमध्ये जे काही खजिना दिलेला आहे निसर्गानं, तो विकसित करणं हा शिक्षण व्यवस्थेचा पाया असणं गरजेचं आहे. आणि तेच मॉडेल रवींद्रनाथ टागोरांनी निर्माण केलं होतं. दुसरा खरा आनंद आहे हा उबंटूमध्ये. उबंटू ही काय कथा आहे, हे कदाचित काही जणांना माहिती असेल. एका मानववंश शास्त्रज्ञानं आफ्रिकेतल्या काही मुलांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा ठेवली. त्याने एका दूरवर एका झाडाशेजारी फळं ठेवली, फळांची टोकरी ठेवली, बास्केट ठेवली आणि सर्व मुलांना एकत्रित केलं आणि मुलांना सांगितलं, की पळा. जो पहिला जाईल त्याला ती टोकरी मिळेल, त्याला ती बास्केट मिळेल. आणि सगळे मुलं पळायला सुरुवात झाली, पण त्या मानववंश शास्त्रज्ञाला आश्चर्यचकित करून सोडणारी एक घटना घडली. क्षणातच मुलांच्या लक्षात आलं काय घडणार आहे. ते सर्व लहान मुलांनी हातात हात धरले आणि ती सर्व मुलं एकत्रित त्या फळाच्या टोपलीपर्यंत गेली. खरंच सांगा मला तुम्ही, की खरे सुसंस्कृत कोण म्हणायचे? ती आदिवासी मुलं जी कुठल्याही शाळेत जात नाहीयेत, की आपण? मला वाटतंय या उबंटूमध्येच पुढच्या भविष्यातील सर्व विकासाची सूत्र लपलेली आहेत. इफ यू वॉन्ट टू गो फास्ट, गो अलोन. आणि इफ यू वॉन्ट टू गो फार, खूप दूरवर जर आपल्याला जायचं असेल, पुढची हजारो वर्ष जर मानवजात टिकायची आपल्याला हवी असेल, तर आपल्याला सर्वांना हातात हात घालूनच पुढे जावं लागेल. ही सर्व प्रकारची स्पर्धा जी आज आपल्या समाजामध्ये लावून टाकलेली आहे, ह्या शिक्षण व्यवस्थेद्वारे किंवा ह्या औद्योगिक विकासाद्वारे ही जी काही समाज रचना बनलेली आहे, ही सर्व समाज रचना आता आपल्याला काढून फेकून टाकावी लागणार आहे किंवा ही उखडून फेकावी लागणार आहे आणि एक वेगळ्या समाजाची रचना आपल्याला करावी लागणार आहे. फार फार मोठं कार्य आहे किंवा फार मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांसमोर. आणि त्याच वेळेला ज्यावेळेला ह्या मुलांना आपण ज्यावेळेला या उबंटूची प्रिन्सिपल शिकवू, एकत्रित राहण्याची प्रिन्सिपल शिकवू, निसर्गावर आधारित किंवा पर्यावरण पूरक सर्व गोष्टींचं ज्ञान आपण देऊ आणि त्याच आधारे आपण जर कौशल्य विकास करू, तर गावातील गरजा गावातच भागवणे यासाठी लागणारी वेगवेगळी कौशल्य आणि भौतिक गरजाच कमीत कमी करणे हा दुसरा मार्ग, अशा पण पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. सांस्कृतिक विकास जो असेल हे आपल्या पुढच्या आदर्श जगात, याचंही प्रेरणास्त्रोत माझं जे आहे ते म्हणजे पुलं आहेत. नृत्य, नाट्य, संगीत, विविध कला, खेळ, मनाची आणि शरीराची निकोप वाढ करणारे खेळ आणि कला, या सगळ्याचा संगम आपल्या मुलांमध्ये आपण निर्माण करू शकतो. स्पर्धाच असायला हवी आणि नुसतं वेड्यासारखं आयुष्यभर धावतच सुटायला हवं, हे आता आपण बंद करायला हवं. आणि ओढ अनंताची ही प्रत्येकाच्या आतमध्ये लपलेली आहे, कारण आपल्या आतमध्ये जी आहे ती अनंत शक्ती आहे. त्यामुळे त्या शक्तीला ही आनंदाची ओढ लागलेली असते. जसं सद्गुरू नावाचे जे एक आध्यात्मिक गुरु आहेत, ते सतत नेहमी सांगतात, आता जगभर त्यांचे ट्रेनिंग असतात त्याच्यामध्ये, की तुम्हाला कितीही मिळालं तरी तुम्ही कधीच समाधानी असू शकत नाही. अगदी तुम्हाला सगळ्या पृथ्वीचं जरी राज्य दिलं, तरी सुद्धा तुम्ही शांत बसणार नाही. तुम्ही विचार कराल, आता बाहेर कुठल्या ग्रहावर जाऊन मी आक्रमण करू. मग ही प्रत्येकाच्या आतमध्ये जी अनंताची ओढ आहे, ही अनंताची ओढ ही बाहेरच्या जगामध्ये पूर्ण होऊ शकत नाहीये. आणि ती ओढ, ती सॅटिस्फाय व्हायची असेल, तर ह्याला सुद्धा परत भारतीय तत्वज्ञानच ह्याचे मार्ग देतं. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पंचकोश शुद्धी किंवा म्हणजे मी स्वतः SSY सिद्ध समाधी योगचा कोर्स केला होता. त्याच्यात मला हा ज्यावेळेला अफलातून अनुभव आला, तर अशा पद्धतीनं आंतरिक खजिन्याचा शोध जर सगळ्या समाजाला आपल्याला देता आला, तर एक वेगळी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. सद्यस्थिती आता भारतामध्ये काय आहे? थोडंसं आपण आता बघू. तुला आदर्श जग कसं असेल ते तर मी माझ्या मनातलं रेखाटलं. पर्यावरण विघातक आता कायदे बनवले जात आहेत. म्हणजे खरं तर ज्यावेळेला पर्यावरण पूरक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक रुपया खर्च केला जाणं गरजेचं आहे. त्यावेळेला पर्यावरणाचा नायनाट करणारे कायदे बनवले जातात. ज्यावेळेला जगभरामध्ये आता सांगितलं जातंय, की असलेल्या कोळशाच्या खाणी बंद करा, तिथं
नवीन 41 कोळशाच्या खाणींचा लिलाव आता मागच्या 2 महिन्यात झाला. 500 इतर प्रकारच्या इतर खनिजांच्या खाणींचं डिक्लेरेशन झालं, की जे जंगलं कापून त्या खाणी आता बनवले जाणार आहेत. त्यामुळे माझी सर्वांना अशी विनंती आहे, की अंधभक्त बनू नका कुठल्याही पक्षाचे. कुठल्याही पक्षाचे. त्यावेळेला मत टाकायला तुम्ही मतपेटीमध्ये जाता तेवढ्या वेळेपुरतंच तेवढेच 5 मिनिटं तुम्ही कुठल्याही एका पक्षाला किंवा उमेदवाराला, चांगल्या उमेदवाराला मत देणे हे करा. कारण आता अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकं आज संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा सर्वत्रच आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा अंधभक्त न बनणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. चांगल्या व्यक्तींना निवडून देणे, चांगल्या कॅरेक्टरच्या लोकांना निवडून देणे, जे पर्यावरणपूरक विकासाची प्रॉमिस करतील त्यांनाच निवडून देणे. त्याच वेळेला जी व्यक्ती असेल, राजकीय किंवा कोणतीही अधिकारी प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी चांगलं काम केलं तर त्याचं तोंड भरून कौतुक करा. चुकीचं जे काही करत असतील त्या प्रत्येकावर टीका करा आणि विरोध करा. हेच सूत्र आता आपलं असणं गरजेचं आहे. राजकारणी आणि उद्योगपती यांना शिव्या देत बसू नका. कारण ती सुद्धा माणसंच आहेत आणि ती जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ती एका नशेमध्ये आहेत. जास्ती पैसा आणि जास्ती सत्ता याच्या नशेमध्ये आहेत. त्यामुळं नशेबाज व्यक्तीला आपण जास्ती शिव्या घालण्यात वेळ घालवत नाही. सर्वांची जागृती करणं आणि 3.5% पार करणं हाच आत्ता आपल्या समोरचा मार्ग आहे. आणि ही वेगवान जागृती होण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून आता उभे राहणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळेच पुढे काय हा ज्यावेळेला विचार असतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोरचं टार्गेट एकच आहे, की 3.5% जनता रस्त्यावर कार्यरत होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं आपल्या समोरचं चॅलेंज आहे ते म्हणजे 99% जनतेला जागृत करणं. मी काय करू शकतो ह्याच्यावर आता आपण काम करणं. इतर काय करतात ते बघण्यापेक्षा विविध ग्रुप किंवा टीम आम्ही बनवलेले आहेत. आपणही बनवू शकता किंवा आपणही आपल्या शहरात चालू असलेल्या पर्यावरणपूरक कार्यात सहभाग देऊ शकता. कुठल्याही संस्थेबरोबर तुम्ही काम सुरू करा किंवा तुम्ही स्वतः वेगळी संस्था काढून काम सुरू करा. पण कार्य सुरू होणं गरजेचं आहे. हे 99% जनता आता तातडीनं जागृत होणं गरजेचं आहे. कारण आपण आत्ताच बघितलं की 80% जोर हा लोकांना जागृत करण्याकडे दिला पाहिजे. एक संघटन शास्त्र आहे. त्याच्याबद्दल आपण 5व्या भागामध्ये बघू, की तुम्हाला जर तुमची टीम बनवायची असेल आणि ती खूप मोठी करायची असेल, तर त्याचं पण एक शास्त्र आहे. तर त्याचे काही पॉइंट्स त्याच्याबद्दल मी आपल्याशी चर्चा करेन. मी त्याच शास्त्राच्या आधारे मागे स्वदेशी वस्तूंच्या प्रचारार्थ देशभरामध्ये आम्ही टीम बनवली होती. जवळपास 6 लाख परिवारांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. तर हे संघटन शास्त्र पण आपण त्याची चर्चा करू. आणि शेवटचा मुद्दा आहे, की आता बोला. बोला म्हणजे ह्या मिनिटापासून तुम्ही बोलायला सुरुवात करा. जे तुम्हाला जे काही 4 सेशन मधलं पटलं असेल, वाटलं असेल, ते तुम्ही प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात करा. काही दिवसांनी लोक कदाचित तुम्हाला वेडे म्हणतील, काही हरकत नाही. पण हेच लोक नंतर तुमच्या सोबत येऊन कार्यात फार मोठा सहभाग देतात. बोलायला लागा. आपण ह्यासाठी तज्ञ असण्याची गरज नाही. मला आपल्याला सर्वांना हेच सांगायचं आहे. मी आपल्यासारख्याच आपल्या रेग्युलर रहाटगाडग्यात सामील होतो. आम्ही देशी गाई आधारित आदर्श ग्रामव्यवस्थेच्या कार्यात होतोच. पण पर्यावरणाबाबत थोडं गाफीलच होतो. मागच्या वर्षी एप्रिल 2019 मध्ये ज्यावेळेला ग्रेटाचा व्हिडिओ बघितला, की 200 प्रजाती दररोज नष्ट होत आहेत. आणि त्यानंतर जी माझी झोप हराम झाली. झोप लागणं शक्य नाही आता. कारण तर सगळंच नष्ट होणार असेल, तर आपण जी काही सर्व्हिस करत असू, बिझनेस करत असू, काहीही करत असू आपल्या जीवनामध्ये, तर सर्व निरर्थक आहे. कारण सर्व जर नष्ट होणार असेल, तर आता आपण आधी ते वाचवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एक चांगले वक्ते बनू शकता. यासाठी फक्त 2च गोष्टींची गरज असते, की तुमच्याकडे बोलण्यासाठीचं कंटेंट आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे बोलण्याची तीव्र इच्छाशक्ती. कंटेंट तर ह्या सगळ्या स्लाइड्स तयारच आहेत. ह्या तुम्ही आहे अशा घेऊन तुम्ही असे सेमिनार्स तुम्ही आहे तसे घेऊन सुरू करू शकता. हे सगळ्या मी स्लाइड्स किंवा सर्व हे पीपीटी तुम्हाला द्यायला तयार आहे. ह्याच्याशी रिलेटेड सगळं मटेरियल द्यायला तयार आहे. काहीही घ्या आपण सर्वजण मिळून आता प्रत्येक जण बोलायला लागा. आपल्या छोट्या-छोट्या सर्कलमध्ये आपल्या जवळच्या लोकांमध्ये बोलायला सुरुवात करा. अगदी एवढं मोठं प्रेझेंटेशनच द्यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. एक 4-6 मुद्दे घेतले आणि फक्त 5 मिनिटं जरी तुम्ही बोललात तरी चालतंय. आपण एखादा पिक्चर बघून आल्यावर जसं आपण मित्राला सांगायचो, "अरे जबरदस्त स्टोरी आहे. असं घडलं, तसं घडलं, तसं घडलं." तर तसं आपण सिंपल अगदी तुम्ही कुणाशी बोलायला सुरुवात करू शकता. शास्त्रज्ञांनी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे आणि सर्व नष्ट होण्याकडे सर्व जर चाललेलं असेल पुढच्या 25-30 वर्षामध्ये, तर आता जागं झालं पाहिजे. अगदी 2-2 वाक्यात पण बोलायला सुरुवात करा आणि आपल्या अशा प्रकारचे सेमिनार आपण आणखीन घेऊ, तर त्याच्यात तुम्ही त्यांना पाठवा किंवा ही लिंक इतरांना देऊ शकता. तुम्ही फक्त उत्सुकता निर्माण करून त्यांना बघायला प्रेरित करू शकता. हे आता युद्ध आपल्याला जिंकायचंच आहे. महाराजांचा हा अत्यंत माझ्या आवडीचा पुतळा आहे, की जबरदस्त ॲक्शन ओरिएंटेड आहे आणि जणू महाराजच आता आपल्याला आदेश देत आहेत, की आता उठा आणि कामाला लागा.
मित्र, वेळ फार कमी आहे आणि आजच्या आपल्या सेशनची वेळ इथे संपलेली आहे. आपली सर्वांची ज्यांची ज्यांची इच्छा असेल की येस आपण काम करू, अगदी दिवसाला 10 मिनिटं 20 मिनिटं जरी द्यायची तयारी असेल किंवा आठवड्याला एक अर्धा तास जरी द्यायची तयारी असेल, तरी सुद्धा हे कार्य प्रचंड वेगानं वाढवण्यासाठी तुम्ही सहभाग देऊ शकता. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टीम 17-18 प्रकारच्या बनवलेल्या आहेत, की छोटी छोटी कार्य असतात. अगदी तुम्ही जाता येता 5 मिनिटामध्ये प्रवासात सुद्धा करू शकता किंवा काही गोष्टी व्हायरल करणं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये, एवढं सुद्धा अगदी सिंपल कार्य केलं तरी तुम्ही खूप मोठं कार्य करू शकता किंवा मिळून आपलं कार्य जे आहे ते फार मोठा वेग पकडू शकते. आणि पुढच्या काही महिन्यातच मला विश्वास आहे की लाखो करोडो लोक ह्याच्यात सामील होणार आहेत जगभरामध्ये. आणि जर एका मुलीपासून 1 वर्षामध्ये जर 76 लाख लोक सामील होऊ शकतात, तर किंवा 1 कोटी लोक सामील होऊ शकतात, तर 1 कोटीचे 30 कोटी होणं एवढंच आता फक्त बाकी आहे. आणि ते पुढच्या काही महिन्यात होईल, आम्हाला विश्वास आहे. कारण आता हे सुद्धा एक्सपोनेन्शियली वाढत जाणार आहे. कारण जगभर सर्वत्रच नैसर्गिक संकटांचं आक्रमण जे आहे किंवा नैसर्गिक संकटांमुळे होणारं नुकसान जे आहे हे प्रचंड वाढत चाललेलं आहे. मित्र, आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच विचारू शकता. आणि आजचं सेशन माझ्याकडून संपलेलं आहे असं मी डिक्लेअर करतो. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण थोड्यासे एक 5-10 मिनिटं पटकन क्वेश्चन आन्सर जर कोणाचे काही असतील, कोणाला काही मुद्दे मांडायचे असतील तर प्लीज मांडा. नमस्कार, मी प्रकाश तिलोडकर. माझं सर्वांना आव्हान आहे की आपला वायचे मलाड युनिटचा जो ग्रुप आहे आणि आता आपण काही वायचे जे मेंबर नसलेले या ग्रुपवरती पण आहेत. आणि ज्यांना ज्यांना इथे वायचे ज्या ग्रुपमध्ये यायचं असेल त्यांनी पर्सनली लीडर बरोबर संपर्क करायला हरकत नाही. मग त्याप्रमाणे आपण विचार करून त्यांना ऍड करू त्या आपल्या मोठ्या ग्रुपमध्ये. दुसरं की सरांनी जे महत्त्वाचं सांगितलं की आपल्याला आता जी आपल्याकडे फेसबुक, व्हॉट्सअप किंवा अशा इतर गोष्टी अवेलेबल आहेत की जास्तीत जास्त व्हायरल करणं, की आपल्याला जे वाटतंय की ते इतरांपर्यंत पोहोचवणं. उदाहरणार्थ आता ह्या सेशनचा फीडबॅक आहे, ह्या सेशनचे व्हिडिओ आहेत, आपण आता बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाठवतोय, पण आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत तर त्या त्या ठिकाणी ते पाठवायला ऍटलिस्ट लोक सर म्हणाले की लोक आपल्याला वेळात काढतील, पण हरकत नाही. पण आपण सुरुवात तर करू. आपलं मत मांडण्याचा आपल्याला जो हक्क आहे तो कोणी आपल्याला पासून हिरावू घेऊ शकत नाही. तर ते मत मांडणं अतिशय आवश्यक आहे. सुरुवातीला एकदा दोनदा तीनदा लोक आपल्याला निग्लेक्ट करतील, पण कधीतरी त्यांना आपली नोंद घ्यावी लागेल आणि मग इथूनच सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं. येस सर. आजचं सेशन कसं वाटलं हे पण सांगू सर मी शकता. आशिष नानाभाई. हा डॉक्टर साहेब सर बोला. मी आशिष नानाभाई. तुम्ही एक चांगली स्टोरी सांगितली बेडूकची स्टोरी सांगितली, फ्रॉकची. मी पण ऐकलं होतं एक स्टोरी. एक राजा होता, त्याचा एक स्लेव होता, काहीतरी केलं त्याच्या राज्यामध्ये, त्याला काहीतरी जमीन घेऊन टाकली. त्याला तू जेवढी जमीन इफ यू कॅन रन दॅट मच फ्रॉम सनसेट दॅट जमीन विल बी योर्स. तो असं पळाला संध्याकाळ, तरी पण पळाला शेवटला संध्याकाळ झाला आणि तो तिकडेच मेला. त्यावेळी किंगनी सांगितलं की यू नीड ओनली 6 by 3 feet of land be buried. What we will get from the world. हे मला पुष्कळ बेडूक स्टोरी चांगली आहे. आता मी ही स्टोरी फेसबुकवर टाकणार आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. आत्ताच प्रकाश सर सांगितलं. आत्ताच प्रकाश सरांनी सांगितलं वायाचे मालाड युनिट तर्फे, त्याचबरोबर वायाच्या इंडिया तर्फे या मुवमेंट या चालूच असतात. आम्ही याच्यामध्ये थोडासा हातभार चालू असतो, पण आता प्रकर्षाने जाणीव झाली त्याची. आणि आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे आणीबाणी सरकारने जारी करण्यापूर्वी लोकांच्या चळवळीतून ही चळवळ जी पर्यावरण रक्षणाची व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी जरा जोराने सुरुवात आपणापासूनच करायला पाहिजे. प्रथम स्वतःपासून सुरुवात केल्याच्या नंतरच पुढे ही होणार आहे. म्हणजे प्रत्येकाने आता आपापला छोटासा हातभार याच्यात लावायला लागेल. खरंच आपण सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे जे आहेत प्रयत्न प्रत्येकाचे, ते सुरू झाले की मग त्याच्या सवयी आपोआप पडत जातील. बरोबर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सर माझी एक विनंती आहे, आपण काही राज्यांमध्ये आपण सेंद्रिय शेतीवर प्रयोग करताय, जे काम करताय, त्याच्याबद्दल, त्या प्रयोगाबद्दल किंवा त्या प्रोजेक्ट बद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? एका शेतकऱ्यांनीच तयार केलेलं एक तंत्रज्ञान आहे. कारण गेल्या 25-30 वर्ष सेंद्रिय शेतीचा प्रचार झालाय, पण त्याचं आचरण होत नाहीये. कारण शेतकऱ्यांचा खर्च वाढतोच आहे, पण त्यांचं उत्पादन वाढत नाही म्हणावं तसं.
पण ह्या तंत्रज्ञानामध्ये कसं आहे की त्यांचा खर्च कमी होत जातोय. टप्प्याटप्प्यानं खर्च कमी होत 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 5 वर्षामध्ये तो 80% कमी होतो, 5 ते 7 वर्षामध्ये. आणि 5 ते 7 वर्षामध्ये उत्पादन 3 पट होतं. पहिल्याच वर्षी 50% वाढ होते. इतर कोणत्याही पद्धतीनं 15% वर वाढ होत नाही एका सीझनला. पण ह्या तंत्रज्ञानात 50% वाढ पहिल्याच वर्षी होते किंवा पहिल्या सीझनला होते. आणि नंतर 5 ते 7 वर्षात म्हणजे पहिल्या काही महिन्यातच गांडूळ परत यायला लागतात, जीवाणूंची संख्या वाढायला लागते, सेंद्रिय कर्ब जमिनीतला जो आहे तो वाढायला लागतो आणि पीएच बॅलन्स होतो जमिनीचा. यामुळे निसर्गाची जी सिस्टीम आहे, जशी जंगलामध्ये सिस्टीम इंटॅक्ट आहे किंवा मराठीत काय शब्द त्याला वापरता येईल, जंगलामध्ये जे निसर्गानं नॅचरल फार्मिंग, सुभाष हा पळेकरांचं हा सुभाष पळेकरांचं नॅचरल फार्मिंग. हा तो एक मार्ग आहे, तो एक मार्ग आहे आणि आमचा दुसरा मार्ग आहे. पण आम्ही पोहोचतो एकाच ठिकाणी दोघेही. तर हा कमी कष्टाचा, कमी खर्चाचा आणि इन्स्टंट रिझल्ट देणार आहे. त्याच्यात 2 वर्षानंतर उत्पादन वाढ होते. आमच्या ह्याच्यात पहिल्याच सीझनला उत्पादन वाढ 50% होते. जसं जंगलातल्या जमिनीमध्ये निसर्गाची सिस्टीम पूर्णतः कार्यरत आहे, तशी आपल्या शेतात ती आता कार्यरत नाहीये. गांडूळ गायब आहेत, जमीन हार्ड झालेली आहे, जीवाणू संख्या संपत आलेली आहे, पीएच बॅलन्स गेलेला आहे, सेंद्रिय कर्ब कमी होत गेलेला आहे. हे सगळं आम्ही पूर्तता करतो आणि नैसर्गिक शेतीकडे नेऊन पोहोचवतो आणि आम्ही सांगतो की तुम्हाला आता हे तंत्रज्ञान पण वापरायची गरज नाहीये, तुम्ही आता फ्री आहात, तुम्ही फक्त आता देशी गाईचं शेण वापरा. म्हणजे उत्पादन 3 पट करून झाल्यावर आम्ही सांगतो की आता तुम्ही स्वयंपूर्ण आहात, तुम्हाला कुणाचीच गरज नाही. आम्ही असं शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे घेऊन जातो. आता आम्ही 2 लाख पेक्षा जास्ती शेतकरी आहेत आणि आता आमचं 24 राज्यांपेक्षा जास्ती राज्यांमध्ये काम चालू आहे. आपल्याला शक्य झालं तर आपण भविष्यामध्ये एखादं सेशन याच्यावरती घेऊ. नक्की सर, नक्की. मला वाटतं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय की जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, ज्या विषयाची आवड आहेत, असे मला वाटतं संजय गुप्ता सर आहेत का आपल्या ह्याच्यामध्ये सेशन मध्ये? आता आहेत मला वाटतं. हा, संजय गुप्ता सर आहेत. संजय गुप्ता जी, सर तुम्ही एक मेसेज टाकला है अलायंस फॉर रिवर, मराठी नहीं समझता लेकिन हाँ आप हिंदी में बोलिए चलेगा। जी जी, मिशन के सर बारे में। आप अलायंस फॉर रिवर्स इन इंडिया, इसके बारे में कुछ बता सकते हैं? जरूर 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 जरूर। गुप्ता जी आपका इंट्रोडक्शन दे दो, वाईएचए का आपका जो कनेक्शन और बाकी का आपका जो एक्टिविटी उसके बारे में पहले। जरूर जरूर, मैं वाईएचए का लाइफ मेंबर हूँ। यस सर। और अलायंस फॉर रिवर्स इन इंडिया, हमने पूरे भारत में जितने भी लोग नदी, तालाब, पर्वत, जंगल के लिए काम कर रहे हैं, वो सारे ऑर्गेनाइजेशंस को एक साथ मिलाने का, उनको आपस में पार्टनर्स और दोस्त बनाने का मिशन शुरू किया है। यस सर। बेसिकली मैं चार्टर्ड अकाउंटेंट हूँ, मैंने इसको शुरू किया और फिर पूरे भारत में ऐसे सारे लोगों को हम जोड़ते जा रहे हैं। क्या तो इसमें गवर्नमेंट के भी काफी सारे लोग हमें जुड़े हैं और खासकर सुरेश प्रभु सर इसकी लीड ले रहे हैं अब पैन इंडिया। ओके ओके ओके। तो आओ नदी को जाने जो अभी सीरीज हुई, उसमें तो मैं सिर्फ मेंबर के रूप में, मतलब मैंने पार्टिसिपेंट के रूप में ज्वाइन किया। अच्छा अच्छा। अलायंस फॉर रिवर्स इन इंडिया हमने नाम देकर सारे ऑर्गेनाइजेशन जो काम कर रहे हैं उन ऑर्गेनाइजेशंस के एक डिवीजन के रूप में हम अपने आप को मानते हैं। और हमारा लक्ष्य है कि सेंट्रल गवर्नमेंट के साथ मिलके उन्हीं के माध्यम से सारी की सारी स्टेट गवर्नमेंट के साथ में पूरी पब्लिक को जोड़ें। तो इसमें ट्रेनिंग प्रोग्राम शुरू किया है हमने। हर जिले में 10,000 लोगों का टारगेट है ट्रेन करने का हमारा। अभी आगरा, मथुरा, देहरादून, श्रीनगर और बॉम्बे, ये 5 जगह के पार्टिसिपेंट्स इसमें हैं। 12 जुलाई से शुरू हुआ है और हर वीक एक सेशन होता है, बाप रे, 1.5 घंटे का। तो ये मिशन में हमको सभी से जुड़ना है और सभी को जोड़ना है। लक्ष्य है कि पूरे भारत में, सुरेश प्रभु सर का कहना है कि हर व्यक्ति निसर्ग रक्षक होना चाहिए। यस सर। निसर्ग रक्षक की हमने 2 डेफिनेशन दिए। एक तो ये कि वो पानी का कंजम्पशन 1/1000 करवाए पूरे देश में। जानबूझ के हम बहुत बड़ी क्वांटिटी रिडक्शन की बात कर रहे हैं। पावर प्लांट हो गया या एग्रीकल्चर हो गया, किसी भी सेक्टर में पानी का प्रोडक्शन कंजम्पशन 1/1000 होना चाहिए। और दूसरा, कोई भी व्यक्ति अपने कामों से डायरेक्टली डैमेज नहीं पहुंचाए नदी, तालाब, पर्वत, जंगल को। ये 2 डेफिनेशन निसर्ग रक्षक कही जाएगी। और निसर्ग शिक्षक वो हैं जो कि वेरियस कैपेसिटी के लिए हम ट्रेन कर रहे हैं। ग्रेट, बहुत ये अच्छा। पूरा एक मेल है जो इसमें जीरो वेस्ट वार्ड भी है कम्युनिटी। तो मैं अभी, मुझे या तो मेल आईडी दे दे तो मैं उसको मेल कर दूं। मैं आपका नंबर वगैरह कॉपी करके ले रहा हूँ मेरे पास। सर थैंक यू। यस सर, यस सर। ये पूरा मिशन में मेल कर दूंगा उस पर। यस सर, यस सर। नमस्ते। थैंक यू सर, थैंक यू। बहुत बड़ा कार्य आप कर रहे हैं। अपन सभी, हम तो मानते हैं कि अपन सभी पार्टनर्स हैं जो हमसे पहले से कर रहे हैं और जो हमारे बाद से जुड़ेंगे। यस सर। क्योंकि अभी सभी के साथ सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि डुप्लीकेशन बहुत हो रहा है और इंटीग्रेशन नहीं है।
इसके कारण से कई सारे काम छूट जा रहे हैं। अजून आपल्या ग्रुपमध्ये कोणी आहे ज्यांना बोलायची इच्छा आहे? स्वतःची ओळख करून. मी विश्वास सावंत. हा सर. मी विश्वास सावंत. सर, आपण जी ह्या 4 सेशन्स मध्ये जी माहिती दिली खूप म्हणजे म्हणतात ना ती संपूर्ण विचार करण्यासारखीच आहेच. तो भाग बरोबर आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे पर्सनली की प्रत्येक विभागवार, जसं आता मी या गोरेगावमध्ये राहतो, तर सुरुवात म्हणजे आपल्याकडून केली. मगाशीच सरांनी सांगितलं आहे, तर ते म्हणतात की सुरुवात आपल्याकडून केली पाहिजे. बरोबरच आहे. पण विभागवार जेव्हा करताना तर तिकडचे मार्गदर्शक जसे आपण जरी मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे मार्गदर्शक जे आहेत तर ते आमच्या विभागात येऊन थोडंफार म्हणजे आम्ही ज्या वेळेला कार्यक्रम घेऊ कोणताही तर ते मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले पाहिजेत असं मला वाटतं. आणि युथ हॉस्टेल मराठी युनिट कडून तर तो प्रयत्न होईलच काही सेशन थोडे घेऊन ह्या कार्यक्रमासाठी. मार्गदर्शक म्हणून आपण येऊ शकता का? म्हणजे आपलेच टीम मधले कोणीही असेल किंवा तुम्हाला वेळ असेल किंवा काय कोणता कशा प्रकारचा उपक्रम करायचा आहे ना तर त्यातले तज्ञ आपण तिथे हे करू शकतो ना. हो हो हेच म्हणलं. कचरा व्यवस्थापन असा एक विषय घेतला असेल तर त्यातले तज्ञ आपण हे करू शकतो. बरोबर आहे. माझं म्हणणं एवढंच होतं की काही आता हे सेशन आपण हे करतो, काही जणांना काम करायची आवड असते पण त्यांचं म्हणजे हे नसतं, म्हणजे त्यांचं बोलणं किंवा काय म्हणतो ना आपण वर्कफोर्स काही गोष्टी कमी असतात काही ठिकाणी. तर अशा ठिकाणी आपण म्हणजे मार्गदर्शक जर असेल तर बरं होईल असं मला वाटतं. नक्की 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 सर. त्या विषयातले आपण हे पण घेऊ शकतो. आणि कसं आहे थोड्या थोड्या टप्प्यानेच या गोष्टी करणं गरजेचं आहे. एकदम मोठं हे सेशन घेऊन चालणार नाही. अगदी 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 छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी चालू राहाव्यात पण जनजागृती करणं हे सर्वांनी सुरू करणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे. बरोबर. प्रत्येक विभागावर केलं तर आणखी उत्तम होईल म्हणजे कामाचं हे वाढत आहे. येस सर. येस सर. कारण संख्या वाढली तर अनेक प्रोजेक्ट मास लेवलला सुद्धा तिथे होऊ शकतात, अख्ख्या सोसायटीत होऊ शकतं वगैरे वगैरे. आणि मला असं वाटतं आता जे आपण कार्यक्रमामध्ये जे सहभागी आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने ह्या गोष्टीसाठी विचार करावा विभागवार. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू. हॅलो. हा नमस्कार सर. हा नमस्कार. मी शेखर धुमाळ बोलतोय. हा सर. या 4 सेशन मध्ये तुम्ही अतिशय खूप चांगली माहिती दिली आणि बरेच आपल्याकडे वायचे मध्ये युनिट मध्ये हे सगळे पर्यावरण प्रेमीच आहेत. प्रत्येकाला त्या आतून एक ऊर्जाच आहे की बाबा आपण काहीतरी करावं म्हणून प्रत्येकजण करत होता. पण त्याला एक भयान अवस्था असेल हे माहित नव्हतं कारण आम्ही नेहमी निसर्गातच जायचो ना. बरोबर. पण ही जनजागृती झाली पाहिजे, एक चळवळ झाली पाहिजे. आणि त्यासाठी माझं एक म्हणजे मत असं आहे की तुम्ही जे हे काम करताय का नाही तसंच आमच्या मालाड युनिटसाठी मग एक 3-4 माणसांना एक चांगलं ट्रेनिंग दिलं की नाही म्हणजे पुन्हा एकदा असं की त्या आता विश्वास सर म्हणाले तसं त्याप्रमाणे मग आमच्यातलेच माणसं त्या ठिकाणी जाऊन सांगतील असं. बरोबर. तर मला वाटतंय. धन्यवाद. हॅलो. हा तर टीमची इच्छा असेल तर सर आपल्यासाठी 5वं सेशन करायला तयार आहेत की आपण लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. जर आज जे उपस्थित असलेले सर्वजण पुढच्या रविवारी जमणार असेल तर आपण 6 ते 7. हो चालेल चालेल चालेल. त्याच्यापर्यंत आहे सर. म्हणजे आपण एवढं ऐकलं नाही पण प्रत्यक्ष कार्य करायला ते खरं ते फार गरजेचंच आहे. कारण सरांचा प्रयत्न असा आहे की आपण बाहेरून कोणी बोलवण्यापेक्षा सर आपल्यालाच काही टेक्निक देतील की आपण लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. तर सर्वजण म्हणजे आता बघा आता याच्यामध्ये कसं आहे की हे व्हॉलेंटरी आहे. आपल्याला जसं वेळ मिळेल जसं आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचे प्रत्येकाने. म्हणजे थोडा तरी खारीचा वाटा होता प्रत्येकाला थोडं उचलता येईल. तर सर्वजण रेडी असतील तर मग सरांचं कमिटमेंट आपण घेऊ. ओके ओके डन. चालेल चालेल सर. नेक्स्ट संडे रविवारी पुन्हा जरूर भेटू. मला थोडंसं सांगायचं होतं सरांना की आपल्याकडे आता जे त्यांनी आपल्याला व्हिडिओ मध्ये जे दाखवलेलं. माझा आवाज येतोय का? हो पूर्ण येतोय. हा तर आता आपल्याला जे व्हिडिओ मध्ये सगळे त्यांनी जसं स्लाइड प्रेझेंटेशन जे सगळं दाखवलं की नाही तर ते आपल्याला जर त्यांनी ग्रुपवर आहे ना जसं आपण स्लाइड प्रेझेंटेशन असं दाखवतो तसं फोटो काढून जर आपल्याला जर पाठवलं ना तर आपण पर्सनली सुद्धा ह्या गोष्टी सांगू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये सगळ्यांना. म्हणजे त्या पद्धतीने पण आपण सुरुवात करू शकतो की एखादा आपण हा स्नॅप दाखवला लोकांना त्याच्या खालची माहिती दाखवली की त्या बाबतीमध्ये जर हे होऊ शकेल आपण हे करू शकतो असं जर थोडंफार लोकांना आपण समजावून सांगितलं तर त्यांची मानसिकता बदलायला थोडीफार का होईना पण आपण सुरुवात करू शकू असं वाटतं. पण त्या पद्धतीने तुम्ही आपल्याला ग्रुपवर वगैरे असं पाठवू शकाल का स्नॅप्स आणि त्याच्या खाली त्याची माहिती जसं आता तुम्ही व्हिडिओमध्ये सगळी दाखवली तर ती सलगतेने असं आपण पॉवर पॉईंट मध्ये कसं प्रेझेंटेशन वगैरे करतो
त्या पद्धतीने ते आपल्याला जर दाखवलं फोटोच्या रूपामध्ये, तर आपण ते आपल्या ग्रुपवर, आपले पर्सनली पण बरेचसे फ्रेंड्स आहेत, ग्रुप्स आहेत, तर त्यांना आपण पर्सनली असं सांगू शकू. जसं तुम्ही म्हटलं की 10 मिनिटं आता वेळ काढला, 15 मिनिटं काढला, तर प्रत्येकाने म्हणजे ज्यांना जसा वेळ असेल ना, त्या अनावश्यक गप्पा मारण्यापेक्षा हे जर आपण कोणाला सांगितलं, म्हणजे आपल्या फ्रेंड्स लोकांना वगैरे किंवा ग्रुपला, तर मला वाटतं जास्तीचा फायदा होऊ शकेल आपल्याला असं. नक्की मुक्ताताई, पुढचं सेशन आहे ना पूर्णपणे याच्यावरच असेल की तुम्ही जे आता जे मांडलं ना एक्झॅक्टली याच्यावरच पूर्ण सेशन असेल की आपण लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. ओके. हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच होतं मॅडम. नाही हो, बरोबर आहे. पण हो, आता हो. कसं माहितीये का, हा समजा नाही, आपण नक्की ही देऊ लिंक शकतो. पाठवली तर सगळेजण हे संबंध किती बघतील हा मोठा प्रॉब्लेम आहे, की अगदी पूर्णपणे अगदी बघतील की नाही बघतील. तर नक्की म्हणून नक्की जर आपल्याला फोटोज आणि ते असेल असं आपल्या ग्रुपवर जर पाठवलं त्याची माहिती असं, तर त्या पद्धतीने आपण माहिती देऊ शकू किंवा तेही पाठवू शकू, असं एवढंच माझं म्हणणं आहे. नक्की 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 सर, तोच सेशन तुमचं आहे पुढच्या वेळेला, की आपल्याला कमीत कमी वेळेत आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा, हाच बरोबर. विषय. मला वाटतं नानाभाई समारोप करावा प्लीज सेशनला. तर हे एक आय ओपनर आहे लोक. तर मी आता काम करणार आहे त्यासाठी, आणि सरांनी मला पुष्कळ मोटिवेट केलं आज. तर मी आज आतापासून सुरू करणार आहे. सेशन संपलं की मी आता सुरू करणार आहे. मी आहे इंस्टाग्रामवर, त्याच्यावरती मी सगळं टाकणार आहे आता. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.